सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या ह्या पदयात्रेचा 5वा दिवस आहे। बोलता बोलता 5 दिवस संपून गेले आणि आता बोलता बोलता 2 दिवस संपणार पण आहे। काळजी करू नका, तुम्ही दिवस मोजताय म्हणून मी पण आठवण करून देतो। आपण विसरायला तयार नाही, कारण आपण विसरत नाही। विसरणं हे काय विसरायचं, काय आठवणीत ठेवायचं, काय करायचं, काय नाही करायचं। या पदयात्रेमध्ये आपण सकाळचं सत्र, संध्याकाळचं सत्र घेत आलो आणि कालच्या स्थानापासून आपण आता पुन्हा पदयात्रा पुढे सुरुवात केलेली आहे। कुठं जातोय आपण आता? पदयात्रा आपली कुठं जाणार आहे? रुद्रपूरला जाणार आहे। म्हणजे रुद्रपूर होणार आहे का नाही स्थान आपलं एखादं? होणार आहे ना उद्याला। म्हणजे देव रुद्रपूरकडून सालबर्डीकडे आले, आपण सालबर्डीकडून रुद्रपूरला चाललोय। देवाने तिथून ज्ञानशक्ती स्वीकारली आणि सालबर्डीला आलो आणि आता आपण स्वामी श्री चक्रधरांकडून येत शरण आले आहे, स्वीकारलंय आणि मग गोविंदप्रभू बाबांच्या दर्शनाला चाललोय। गोविंदप्रभू बाबांचं दर्शन दुर्मिळ, गोविंदप्रभू बाबांचं सेवा दुर्मिळ। देव म्हणतात ते तर समळा जीव अधिकार नाही, सर्व जीवांना अधिकार नाही। कारण गोविंदप्रभू बाबा त्यांनी वेगळी प्रवृत्ती स्वीकारली होती आणि आपण आता ह्या देवाची परवानगी घेऊन त्या देवाकडे चाललोय। देव पाठवायचे ना परमेश्वरपुराला, सेवेला पाठवायचे, दर्शनाला पाठवायचे। अनेक सद्भक्त त्यावेळेस रुद्रपूरला यायचे, रुद्रपूरवरून देवाकडे यायचे, देवाकडून रुद्रपूरला यायचे। तसं आपणही आता रुद्रपुराकडे प्रस्थान करतोय। आपलं अहोभाग्य पदयात्रेत चिंतन स्मरण बरोबर स्थानवंदन होतंय। कोणता हेतू ठेवून आपण करतोय आणि हे का करतोय? परमेश्वर प्राप्ती व्हावी, जन्मवृत्तीचा फेरा चुकावा, दुःखात पडू नये, नरकात जाऊ नये, यासाठी आपली ही धडपड आहे। आणि या धडपडीसाठीच परमेश्वराने सुद्धा आपलं दुःख बघवलं नाही म्हणून सृष्टीची निर्मिती केली आहे। सृष्टीची निर्मिती करून स्वतः अवतार घेऊन वाडोवाडी फिरले आणि आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं, आपली ओळख आपल्याला दिलेली आहे। देवाने तर अनेक तत्त्व सांगितले, अनेक सिद्धांत सांगितले, अनेक उपाय सांगितले। आता त्या कोणत्या उपायात आपण आपलं हित करून घ्यायचं, आपलं भलं करून घ्यायचं, हे मात्र सर्वस्वी आपल्यावरती आहे। निर्णय क्षमता आपली आहे। पूजनीय आचार्यांकडे निर्णय क्षमता होती, पूजनीय माईम भटांकडे निर्णय क्षमता होती, बाईसांकडे निर्णय क्षमता होती, महादाईसांकडे निर्णय क्षमता होती। म्हणून ते देवापर्यंत पोचले, देवाला भेटले, देव त्यांना समजला, कळाला, जाणवला। तसंच आपल्यालाही कळालाय, समजलाय, जाणवलाय, परंतु त्यांच्याकडे जी निर्णय क्षमता होती ती आपल्याकडे नाही आहे। आचार्यांचे गुरु पूर्वश्रमीचे कोण होते? दादोस गुरु असल्यामुळं ती प्रवृत्ती त्यांची काय होती? का मी तुमचे गुरु आहे आणि ते माझे गुरु आहे, आता तुम्ही जे बी करायचं ते माझ्याजवळ करायचं, जे विचारायचं ते मला विचारायचं, जे ऐकायचं ते माझं ऐकायचं। आता ती लीळा समोर आणा। आचार्यांच्या बहीण आहे, आई आहे, विधवा झालेल्या आहे, गावाच्या बाहेर त्यांनी आपली धार्मिकता सांभाळण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे आणि आचार्य सप्तव्यसनांचे धांडाळे ते मधून मधून इकडे यायचे आणि ते तिथं पोचले आणि त्या झोपडीच्या समोर एका पुरुषाच्या चपला त्यांना दिसतात आणि राग अनावर होतो। त्यांना वाटतं ह्या विधवा, इथं पुरुषाचं काय काम? त्यावेळची परिस्थिती वेगळी होती। आणि मग नंगी तलवार घेऊन फिरणारे आचार्य त्या तलवारीनं ती चप्पल त्यांची भिरकावतात। दादोस आतमध्ये बसलेले ते घाबरतात आणि मग त्यांची आईला ते थोडंसं वाईट बोलतात। त्या आईला पण वाईट वाटल्यानंतर ती पण रागवते का ते म्हटले असे महात्मे नाही, तू जे समजतो तसं नाही आहे। यांच्याकडून आनंद होतो म्हणे। त्याचा सुद्धा गैरार्थ आणि नकारात्मक विचार केल्यानंतर आचार्यांनी त्या आईलाही थोडं सुनावलं आणि तिचा राग अनावर झाला
आणि मग तिनं सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महात्म्या यांच्याकडून आनंद होतो. ठीक आहे म्हटले. अरे म्हणे ते जेवायला बोलवलंय त्यांना, तू भरल्या ताटावरून त्यांना उठवलंय, खूप मोठं पाप केलं, तू चुकी केली, जा तू बोलून आण. म्हणे येतील ते? म्हणे हो येतील, मी बोलवलं असं सांग. आणि आचार्यांच्या मनामध्ये एक विचारधारा चालू झालेली आहे की जर हे खरंच महात्मे असतील, खरंच चांगले विचाराचे असतील, चांगले संस्काराचे असतील, तर मी बोलावल्यानंतर किंवा जेवणाला बोलावल्यानंतर ते येतील. आचार्य पुन्हा गेलेले. आता आचार्यांची नंगी तलवार. विचार करा, आपल्या समोर आणा ते चित्र. त्याच तलवारीने यांची चप्पल त्यांनी भिरकवली. तेच आचार्य आता नंगी तलवार घेऊन यांना बोलवायला गेलेले, कारण हे घाबरले आणि लांब जाऊन एका झाडाखाली बसले दादोस. आणि त्यांच्या मनात येतं की हे खरंच महात्मे असतील तर येतील, कारण चांगल्या विचाराच्या, चांगल्या संस्काराच्या, चांगल्या महात्म्याच्या मनात राग राहत नाही, द्वेष राहत नाही. ते कोमल मन प्रत्येकासाठी द्रवत असतं. एक आपलेपण त्याच्या मनामध्ये रुजत असतं. जसं नारळ असतं ना, आपण नारळाचं उदाहरण बऱ्याच लोकांना देत असतो. बाहेरून कडक असतं, आतून मृदू असतं. तसं हे संत, तसं महात्मे, साधू संत, वासनिक किंवा परमेश्वराच्या भक्तीचे, दैव राहटीचे, ज्यांना देव कळाला, देव समजला, अशी विचारधारा, अशी बुद्धी, असं हृदय त्याचं असतं. कोमल हृदय. दुसऱ्याविषयी संवेदना, दुसऱ्याविषयी चिंता, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी, आणि दुसऱ्याचं दुःख बघून स्वतःच्या मनात दुःख निर्माण होणं, हे परमेश्वराच्या भक्ताचं लक्षण आहे. त्यानुसार त्यांच्या मनात येतं, कारण आचार्यांवरती संस्कार आहे, पूर्वश्रमीचे ब्राह्मणच आहे. परंतु काही कारणास्तव घरगुतीच्या अनुषंगाने तुम्हाला माहीत आहे त्यांच्या भावाचा दरोडेखोरांनी खून केलेला आहे. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आचार्यांनी तसं रूप धारण केलेलं आहे आणि तेही दरोडेखोर झालेले आहे. परंतु पूर्वकर्माची काही जोड, त्यांचा अधिकार, त्यांची प्रयत्न, त्यांची निर्णय क्षमता त्यांना आचार्य करून गेली. आपण कर्मराटीमध्ये वाल्याची गोष्ट ऐकलेली. वाल्या कोळी असतो, तो वाल्मिक ऋषी होतो. कशाने होतं? फक्त एका प्रश्नाने. ज्या वेळेस तो वाल्या कोळी आपल्या कुटुंबासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटतोय, मारतोय, आणि एका माणसाला मारलं का तो खडा एका रांजणात टाकायचे 7 रांजण भरलेले त्याची, एवढी त्यांनी हिंसा केलेली. त्याच रस्त्याने नारद मुनी जातात. नारद मुनीला तो म्हणतो काय असेल ते देऊन टाकण्यात, नाही तर तुला मी मारीन. नारद मुनी शांत होतात. त्यांना काय हरकत नाही, आमच्याकडं तर देण्यासारखं काहीच नाही, पण तरी तू मागतोय तर मी देईन. पण तू का करतो, कशासाठी करतो? म्हणजे माझ्या कुटुंबासाठी, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या कुटुंबाच्या सुखासाठी हे जे तू करतोय, त्यात मात्र तुझ्या पापामध्ये ते कुटुंब सहभागी आहे का? म्हणजे असायलाच पाहिजे, कारण त्यांच्यासाठीच मी करतोय. विचारून ये म्हणे. घाबरू नको, मी 100% इथं राहील, निघून जाणार नाही, सोडून जाणार नाही तुला. तुझं देणं जे आहे ते दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि तोच दरोडेखोर जेव्हा घरी येतो आणि कुटुंबाला विचारतो का मी जे पाप करतोय दररोज, आत्तापर्यंत तुमच्यासाठी, तुमच्या सुखासाठी हजारो लोकांचं वध केला, हिंसा केली, 7 रांजण भरले, त्या पापात तुम्ही माझ्या वाटेकरी आहात का? कुटुंबाने सांगितलं, ती तुमची ड्युटी, तुमचं कर्तव्य, आम्हाला कसं जगवायचं, आम्हाला कसं सुखी ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही दरोडेखोर झाले, तुम्ही हिंसा केली, तुम्ही पाप केलं, याचे धनी आम्ही नाही, हे तुमचं कर्म आहे. कष्ट करूनही जगवलं असतं तरी आम्ही जगलो असतो. आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, डोळे उघडतात. येऊन त्या पापाचं क्षालन करायचं, प्रायचित्त करायचं, त्याचा उपाय विचारतात. आणि त्या नारद मुनींनी त्यांना उपाय सांगितल्यानंतर तोच वाल्या कोळी वाल्मिक ऋषी होतो. हा आपला इतिहास आहे. तसंच आचार्यांच्या बाबतीत झालं. आणि आपण याचा विचार करायचा का आपण कुटुंबासाठी किती धास्ता खातो, पूर्ण वेळ देतो, सकाळ संध्याकाळ राबलेलो असतो कुटुंबाच्या सुखासाठी, कुटुंबाला असं व्हावं, कुटुंबाला तसं व्हावं. परंतु जे आपण कर्म करतो ते कर्मामध्ये मात्र कोणीच वाटेकरी नसतं. संसारासाठी, प्रपंचासाठी, कुटुंबासाठी आपण जे बी करतो ते आपले कर्म आपल्याच खात्यात पडलेले असतात आणि त्याचा भोगही आपल्यालाच भोगावा लागतो. आचार्यांनी सुद्धा हे व्रत धारण केलेलं आहे. एक प्रतिशोध घेऊन ते दरोडेखोर झालेले आहे. परंतु या प्रसंगाने त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला.
ते दादोसांना भेटायला जातात. दादोस अगोदरच घाबरलेले आहे आणि दादोसांना काय विचारतात, तुमच्यापासून म्हणे आनंद होतो. आता दादोसांनी कुठं रिस्क घ्यायची, ते म्हटले नाही झाला तर याची तलवार ओपनच आहे, जायचं मुंड खोडून. ते म्हटले माझ्यापासून होईल का नाही होईल माहीत नाही, परंतु स्वामी श्री चक्रधरांपासून होईल. नामे वेद, लगेच वेद होतो. नुसतं नाव उच्चारताच त्यांच्या कानावरती नाम पडताच त्यांना स्थिती होते, थोडासा वेद निर्माण होतो. आणि मग ते उठून आल्यानंतर जेवण वगैरे होतात. आचार्यांना वाटतं की मला काय झालं, वेगळं पण जाणवलं. हृदयामध्ये एक सुखाचं आनंदाचं कंपन माझ्या हृदयामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि मग ते म्हणतात स्वामी श्री चक्रधर कुठे भेटतील. सिन्नर प्रांती देव असतात. आणि मग या सर्व आई आहे, बहिणी आहे आणि आचार्य दादोस त्यांना घेऊन सिन्नरला येतात. सिन्नरला आचार्यांची पहिली भेट होते. पहिली भेट झाल्यानंतर जाता जाता दादोसांचे आता ते फॅन झाले, कारण देवाची आता ते भेट घडवायला गेले. चर्चा झाल्यानंतर, जवळ आल्यानंतर माणसाचे विचार कळतात, स्वभाव कळतो. मग आपण त्यांच्या प्रेमात पडतो, अधिकारात पडतो. जवळ गेल्याशिवाय माणूस बाहेरून कळत नाही, समजत नाही. आणि आपणही बाहेरून ओळखायचा पण नसतो, जवळ जावं लागतं. त्यातून देवाने हे सुद्धा सांगितलेलं आहे, अनेक दृष्टांतातून माध्यमातून आपल्याला समजावलं आहे. असंच देव आणि बाईसा, नाथोबा हे सर्व खोपडीवरून सिन्नरला यायला निघालेले. खोपडीवरून सिन्नरला यायला निघाल्यानंतर एरंडबन असते, एरंडांचे झाडं तुम्ही बघितलेले असाल. ती एरंडबन त्याला आंब्यासारखे घडलगटलेले असतात, लटकलेले असतात. लांबून बाईसांना काय वाटतं, हे आंब्याचंच बन आहे. बाईसा देवाला काय म्हणते, देवा किती बघा आंब्यांचं बन किती सुंदर दिसतं. आता देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे. देव काहीच बोलले नाही, पण जसं जवळ गेले तसं ते आंब्याचं बन नसून एरंड बन आहे हे लक्षात आलं. आणि देवाने तिथं गंमत केली बाईसांची. बघा म्हणे तुमचं आंबे बन किती मोठं लगडलेलं आहे. त्यांना खजील वाटलं की आपण कशाला काय म्हटलं. आणि तीच री ओढून नाथोबा पण त्यांची चेष्टा करायला लागले. बाईसा म्हणतात, अहो देव करतात, देव म्हणतात ते ठीक आहे, पण तू पण करायला लागला का पोरा, गप्प बैस. देवाने तिथं एक सुंदर असा दृष्टांत सांगितलेला. देव आपल्याला प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगतात, प्रसंग निर्माण करून तत्त्वज्ञान सांगतात. देव म्हणतात, आपण लांबून एखादं झाड बघितलं तर आपल्या लक्षात येईल का हे झाड आहे, पण त्या झाडाचे वैशिष्ट्य, ते झाड कशाचं आहे, काय आहे हे आपण समजू शकत नाही. फक्त झाड आहे, कशाचं आहे समजू शकत नाही. जवळ गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं का हे झाड आंब्याचं आहे का, एरंडाचं आहे का, आणखीन कशाचं आहे. जवळ गेल्यानंतर आपल्याला फक्त ओळखता येतं झाड कशाचं आहे. पण त्या झाडाखाली जेव्हा आपण उभं राहू तेव्हा त्यातलं वैशिष्ट्य, त्यातले फळं, त्यातली गोडी काय आहे ते गुण वैशिष्ट्य आपल्याला समजतं. सांगण्याचं तात्पर्य काय, माणसाजवळ सुद्धा लांबून आपण नाहीच ओळखू शकत, जवळ गेल्यानंतर नाही समजू शकत. त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याचे स्वभाव वैशिष्ट्य कळतात. आचार्यांनाही ती ओढ लागलेली देवाची. आणि सिन्नरला आल्यानंतर येता येता दादोसांनी मात्र त्यांना एक कानमंत्र दिलेला आहे. दादोस विद्यावंत असल्यामुळं ती विचारधारा त्यांची उफाळून आलेली. म्हटली आता मी तुमचा गुरु आहे. शिष्य करून टाकला आचार्यांना लगेच दादोसांनी. शिष्य करायच्या भानगडीत मान भाऊ एकदम पक्के, अजिबात नाही. पण लगेच एक शिष्य म्हणजे 1 एकर. तुम्ही किती एकराचे मालक आहे सांगा, आम्हाला लिमिटेशनच नाही. आमचे 500 शिष्याचे 500 एकरचे मालक आम्ही, टेन्शनच नाही. श्रीमंती तुमच्या श्रीमंतीचा तुम्ही कधीच बडेजाव करायचा नाही. म्हणायचंच नाही की आमच्याकडे एवढं एकर आणि तेवढे हे आणि एवढं हे, आमच्यापेक्षा कोणी श्रीमंत नाही. कारण देवाने आमचा अभिमान घेतला आहे, तुम्ही राजपुत्र किंगा. आणि देवाने आम्हाला लगेच आंदन पण देऊन टाकलेलं आहे, तू जेवढा शिष्य बनवशील तेवढे तुझे एकर वाढतील. या प्रवृत्तीचे विचार, ही प्रवृत्ती सांगितली मी, कारण उत्पन्नाचा स्रोत म्हणून आपण जर बघितलं तर ते, परंतु मार्गदर्शन करणं हे परमेश्वराचं प्रेम मिळवण्याचं एक साधन देवाने दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागे हेतू काय हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यांनी आचार्यांना शिष्य बनवून टाकलेलं आहे. म्हटले आता मी तुमचे गुरु आहे आणि ते माझे गुरु आहेत. ते म्हणजे कोण, स्वामी श्री चक्रधर हे माझे गुरु आहे. आता त्यांनी मला काही दिलं तर मी घेईन, तुम्ही नाही घ्यायचं. त्यांनी काही सांगितलं तर मी ऐकल, तुम्ही नाही ऐकायचं. ऐकायचं कोणाचं, तुम्ही माझंच, कारण मी तुझा गुरु. या आचार्यांना पडून आणलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तुमचे लक्षात घ्या. आपण कुठं अटकलो आहे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून देव कसा आपल्यापासून दूर जातो आहे हे पण लक्षात येईल.
आचार्य चाणाक्ष होते, हुशार होते, दूरदृष्टिकोन होता, निर्णय क्षमता होती, कुशलता होती, गांभीर्य पण होतं त्यांच्यामध्ये. आणि म्हणून ते आचार्य झाले. आचार्य ज्यावेळेस देवाची भेट घ्यायला येतात, त्यांच्या मनात येतं की देवाने आपल्याला प्रसाद द्यावा. आणि जर देवाने आपल्या मनातलं जाणलं आणि प्रसाद दिला तर हे देव. म्हणजे भक्तांनी सुद्धा देवाची परीक्षा पाहायची असते. आणि देवाने तसं सांगितलं आहे, इथीच्या पाठीमागे धावा. ओळखायचं कसं देवाला, धर्माला, साधूला? देवाने सांगितलेलं आहे शास्त्राने. आचार्य माईंभटांना काय निरोप पाठवतात, तो बहुरूपी आल्यानंतर ज्यावेळेस पहिली भेट तुमची झाली, देवाने जो प्रश्न विचारला तो प्रश्न त्यांना विचारा, म्हणजे त्यांचं खरेपण खोटेपण जाणवेल. ते म्हणले संस्कृती छेद होईल असं काय आहे का? म्हणजे नाच जाणो, त्याचं डुप्लिकेट लगेच समोर आलं. तसं शास्त्राने देवाला ओळखायचं आहे हे देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. कोणाच्या पाठीमागे धावायचं नाही. ज्ञानाने देवाला ओळखायचं आहे, कोणाच्या पाठीमागे धावायचं नाही. आचार्य चाणक्य असल्यामुळं त्यांच्या मनात येतं आणि देवाने लगेच तांबूळ काढला आणि प्रसाद दिला. आचार्यांनी सुद्धा हात वर केला, समोर केला, आपल्याला प्रसाद भेटतोय, आनंद झाला. पण दादोस शेजारीचे, दादोसांनी मोठे मोठे डोळे केले असतील ना, परंतु घाबरले नाही. जे सांगितलेलं ते विसरले आणि प्रसाद घेऊन मग देवाने एक भविष्यवाणी तिथं वर्तवली का आता तुम्ही सत्याच्या रस्त्याने जाल, तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. भविष्यच आचार्यांचं देवाने सांगितलं आणि तो निर्णय आचार्य घेऊ शकले म्हणून देवाचे झाले आणि देव आचार्य झाले. आपण कोणाकोणाच्या खुंट्याला बांधलेलं आहे. इथं ऐकून घ्याल तरी याला फोन कराल, त्याला फोन कराल, हे आमचे गुरु, ते आमचे प्रेमी, म्हणजे त्यांनाच विचारायचं, कन्फर्म करायचं. देवाने सांगितलं शास्त्रात जाऊन कन्फर्म करा. एक आत्मप्रतीती सांगितलेली आहे देवाने शास्त्रात, एक गुरुप्रतीती सांगितली, एक शास्त्रप्रतीती सांगितली. देव काय म्हणतात, शास्त्रात आहे ते गुरु सांगतोय का बघा, आणि गुरु सांगतोय ते शास्त्रात आहे का ते बी बघा. पण हे दोन्ही सांगितल्यानंतर तुमच्या प्रचितीला काय येतंय हे बघा. आणि सर्वात प्रतीती कोणती श्रेष्ठ सांगितली, ती आत्मप्रतीती. तुम्हाला पटलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे, कळालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, तुमच्या प्रचितीला आलं पाहिजे. तर आत्मप्रतीती श्रेष्ठ आहे. आचार्यांची आत्मप्रतीतीला त्यांनी महत्त्व दिलं, आपल्या मनातलं, आपल्या विचाराचं त्यांना हे दिलं. दादोसांचं त्यांनी ऐकलं नाही. का असं दादोसांनी सांगावं, कशासाठी सांगावं? जरी हे खरंच महात्म्य आहे, चांगले आहे, तर यांनी अशी कशासाठी मला सूचना करावी, या आचार्यांनी विचार केला असेल आणि म्हणून त्या निर्णयापर्यंत ते गेले. निर्णय आपल्याला घ्यायचे असतात. आचार्यांनी नंतरच्या काळामध्ये बरेच निर्णय घेतले, स्वतःच्या बुद्धीने घेतले, स्वतःच्या कुशाग्र विचारांनी घेतले, व्यावहारिक बुद्धीने घेतले. कारण ज्यावेळेस देव आचार्य आले, 7 भेटी झाल्या, त्यांना बोध झाला आणि सर्व आल्यानंतर निघाले. थोडे पुढे गेल्यानंतर आचार्य काय सांगतात कुटुंबाला, की मी स्वभावाला जातो, चला पुढं मी येतो पाठीमागून. आणि देवकडे ते परत आलेले. देवाकडे परत आल्यानंतर देव काय म्हणतात, देवाला माहिती यांच्या मनात काय चाललंय. देव सर्वच नाही, देव सर्व जाणतात. म्हणले का का आले, काही राहिलं का तुमचं? म्हणे नाही, तुमच्याजवळ 2-4 दिवस राहावं अशी इच्छा आहे. म्हणली काय धर्मशाळा आहे का, कधी या आणि कधी जा? असं नाही होत म्हटले. राहायचं तर आम्ही जोपर्यंत ठेवल तोपर्यंत राहावं लागेल, आणि जेव्हा जा म्हटलं तेव्हा जावं लागेल. नीट विचार करा, सोबती लांब जात आहे, निका विचार करा. ते विचार करायला लागले घरचा, दादोसांचा. देव काय करायचे, नीट विचार करा, कारण त्या विचारातून देवाला काढायचं आहे. ह्या विचार त्यांचा वाढला नाही पाहिजे, चिंतन केलं नाही पाहिजे, त्या विचाराच्या पाठीमागं आचार्य पळाले नाही पाहिजे, म्हणून देव सावध करताय. नीट विचार करा, टळकी वाजवायची. लगेच इकडंचा विचार करायला लागले. देवाजवळ राहावं, देवाचं व्हावं, काय आहे प्रपंच, अनिष्ट आहे. मग देव शांत बसायचे. जितका वेळ ते देवाचा विचार करताय त्यावेळेस देव टच नव्हते करत, स्पर्श नव्हते करत, देव शांत बसायचे. पण जेव्हा त्यांच्या डोक्यात तो विचार यायचा, आपणही बी आपल्या डोक्यात विचार आला का आपली लगेच टिकळी वाजली पाहिजे. शिट्टी वाजते नरेंद्र दादाची, इकडं तिकडं गप्पा मारते, शिट्टी वाजली का लगेच सावध, अरे अरे आले आले आले, चला चला चला. आपल्या डोक्यातली शिट्टी आपण वाजवायची. प्रपंचाच्या इकडूनच्या तिकडूनच्या गप्पा मनात विचार आले का लगेच ती ही लीळा आठवायची. देव लगेच त्यांना सावध करताय. आणि मग त्यांनी निर्णय घेतला. ती निर्णय क्षमता त्यांची पक्की असल्यामुळे, ठीक आहे तुम्ही म्हणता तसं, ठीक देवा, आम्ही आता तुमचं झालो, तुम्ही म्हणाल तसं पक्क, प्रॉमिस. म्हणजे अशी प्रॉमिस नाही, एक सुपारी
घाल दंडवत. घे शपथ, जेव्हा मी पाठवेल तेव्हा जावं लागेल, मी जोपर्यंत ठेवेल तेव्हा तुम्हाला थांबवावं लागेल. यस म्हटले. 1 सुपारी, 5 दंडवत, शपथ. झाला संन्यास विधी. संन्यास विधीला काही बँडबाजा नाही, हळद नाही, आचार्य नाही, भाषणं नाही, कटिंग नाही, काहीच नाही. एका सुपारीत. आपल्याला सुपारी पण लागत नाही, ती सुपारी पण आपण देऊ, टेन्शन घेऊ नका. कोणाला घ्यायची असेल तर सांगा. अन्यथा कितीतरी दीक्षा फक्त पैशासाठी थांबलेल्या आहे. आणि माझा तो अनुभव आहे. आपल्या आश्रमात अशा 5 दीक्षा होत्या. 5 दीक्षा होत्या. त्या एका आईने मला फोन केला आणि फोन केल्यानंतर रडायलाच लागली फोनवर. म्हटलं काय झालं आई, काय अडचण आहे सांग. म्हणे भाऊ मला दीक्षा घ्यायची. म्हटलं काय अडचण आहे, मग ये उद्याच आहे कार्यक्रम. म्हणे कितीतरी दिवसापासून माझ्या गुरुबाला मी सांगते दीक्षा घ्यायची, पण गुरुबा म्हणते 2 लाखाशिवाय दीक्षा होत नाही, तू पहिले 2 लाख माझ्याकडे जमा कर. मुलाला सांगितलं, मुलगा म्हणतो या वर्षी थांब जरा, अडचण आहे, पुढच्या वर्षी सीझन चांगला होईल, मग पैसे देईल, मग दीक्षा होईल, पैसे दे. असे 2, 4, 5 वर्ष निघून गेले. आईची तळमळ आहे. म्हटलं कोण आहे गुरुबा तुझे, असं असं. म्हटलं टेन्शन घेऊ नको, तुझे गुरुबाच आता इथं घेऊन येतील तुला. त्यांच्या गुरुबाला फोन केला. म्हटलं उद्या आईची दीक्षा ठरली आहे, तुमच्याच गाडीत घालून आईला घेऊन यायचं, तुमच्याच नावाने दीक्षा देईल. आणि जर नाहीच आले तुम्ही तिला घेऊन तर माझी गाडी जाईल आणि मग ती कोणीच अडवणार नाही आणि दीक्षा मग तुमच्या नावाची राहणार नाही, लक्षात घ्या. म्हटलं दमच देऊन टाकला. धर्मासाठी दम द्यायला घाबरायचं नाही, धर्मासाठी नडायला घाबरायचं नाही. आपण संसारासाठी नडायला घाबरतो की नाही. शेजारची बाई आली आणि तुमच्या अंगणात कचरा टाकून गेला तर तुमच्यासारखं रौद्ररूप तुमच्या नवऱ्यांनी कोणी पाहिलेलं नसतं. तिथं डायरेक्ट दंडोका घेऊनच मग गल्लीमध्ये. धर्मासाठी अशी भावना असली पाहिजे. दुसऱ्या दिवशी 9लाच गुरुबा गाडी घेऊन, नातेवाईक, मुलं मुली, नाती सारे आश्रमात. 5 पैसे खर्च नाही. जेव्हा दीक्षा झाली तो प्रसंग मला अजूनही आठवतो. असे काही प्रसंग आहे का मी भावनाविषयी होतो. ती आई गळ्यात पडली, रडली का किती दिवसापासून मी तळमळ करत होते, देव व्हावा ही इच्छा ठेवत होते, पण यांनी ती लांबवली. दीक्षेला काहीच लागत नाही, काही खर्च लागत नाही. कर्मकांड, हे विधी, हा सारा व्यापार निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. दीक्षेच्या साऱ्या सुविधा दिलेल्या आहे. या आईने मला फोन केला आता 2 महिन्यापूर्वीच. पहिल्यापासून मी उपदेशी आहे, घरचे उपदेशी, परंतु एवढी जाणीव नाही आहे. आता मी बसले बेडवरती, मला उठता येत नाही, चालता येत नाही, पण मला दीक्षा घ्यायची. भाऊ तुमची व्हिडिओ ऐकते. म्हणलं घेऊन टाक, तुझ्या गुरुबाला बोलव. तेव्हा ते 40,000 रुपये मागताय. माझ्याकडून कुठून पैसे देणार मी म्हातारी. म्हणलं आता आई मी पण येता येत नाही, परंतु काळजी करू नको. मोबाईल चालू आहे तुझा, देवापुढं जा, हात जोड. मोबाईलवरती प्रायचित्त करून घेतलं आईच. प्रायचित्त हीच दीक्षा असते, दुःख हीच दीक्षा असते, पश्चाताप हीच दीक्षा असते. दीक्षा म्हणजे काही कपडे घातले आणि लगेच दीक्षा झाली असं काही नसतं. परमेश्वराचं तूची व्हावं, तुची भेटावं ही इच्छा, ही भावना, ही दुर्दम्य इच्छा तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. त्याच्यासाठी काही करायचं नसतं, फक्त दुःख करायचं असतं, तळमळ करायची असते, प्रायचित्त करायचं असतं, केलेल्या चुकाचं प्रायचित्त आणि देवाचा संकल्प देवासाठी. आचार्यांची दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर 2, 4, 8 दिवस झाले आणि आचार्यांची दीक्षा होताच त्यांच्या मनात काय येतं, कमी देवाची सेवा करतोय, इथं दुसरं कोणीच नाही सेवा करायला, मी नसतो तर देवाचं काय झालं असतं. हा एक अविचार आचार्यांना घडवून गेला. एक अविचारसुद्धा माणसाला घडवतो, हा लक्षात घ्या. एक अविचार आला आचार्यांच्या मनात, देवाला कळालं का हाच विचार जर वाढला तर हे कुठं जातील, किती नरकात पडतील. यांना काढलं पाहिजे आपल्या सन्निधानात, यांना हुसकलं पाहिजे. देवबरोबर जेव्हा जवळ करायचं तेव्हा जवळ करतात, जेव्हा हुसकायचं तेव्हा हुसकवतात, जेव्हा तुमच्यावर संकट यायचं तेव्हा संकट देतात. कारण का तुम्ही ठिकाणावर राहिले पाहिजे. आपण ठिकाणावर राहत नाही ना, आपण लगेच बावतळून जातो. थोडंसं ठिकाणावर राहण्यासाठी या साऱ्या गोष्टी गरजेच्या असतात, ते देवाकडून होतात. संकट आले का समजायचं देवाकडून फोन आलाय, मोबाईल आलाय. आपण ते संकट विचार करत नाही, आपण उठतून लगेच विडे व्हायला सुरुवात करतो. आपण म्हणतो आपल्या शुद्धीकरणाची ही प्रक्रिया चालू झाली. संकटांना, अडीअडचणींना घाबरायचं नसतं, ते आपल्या हितासाठी असतं आणि तेच आपणच मिळवलेलं असतं. आपल्या जीवनात आपलं खरकटं आपल्याला साफ करावं लागतं, ते आपलंच कर्म असतं. मानव कधी घाबरणार नसतो. जो निर्भय असतो तो मानव असतो. जो हिंमत ठेवून चालत असतो
संकटांवर मात करतो तो महानुभव असतो. आचार्यांच्या मनात विचार आला येताच देव म्हणतात तुम्ही निघा आता, चला उठा म्हणे, निघायचं आता इथं. शपथ काय दिलेली देवानी, काय करून घेतलेली, जोपर्यंत मी थांबवायचं तोपर्यंत थांबल, जेव्हा जा म्हणाल तेव्हा जावं लागेल. आता देव म्हणताय जा, आता काय करू. डोक्यावरती मोठं टेन्शन येऊन गेलं. ते सारं घरदार ज्यांच्या भरोश्यावर सोडलं तेच म्हणते निघा. जायचं कुठं, संसार तर अनिष्ट आहे, दादोस्त चेष्टा, बोध झालाय, कळालंय दादोसांची क्वालिटी समजली, संसार आसार आहे लक्षात आलेलं आहे, जावं तर कुठं जावं. देव तर थांबवत नाही, देव उदास झाले, लक्षात आलं, चुकी लक्षात आली, परंतु वेळ निघून गेली. चुकी एकदा होऊन गेली का मग सोपी नसते ती, तिचं प्रायचित्तच घ्यावं लागतं, ते भोगावंच लागतं. आणि मग आचार्यांच्या मनात ती व्यावहारिक बुद्धी जागरूक झाली, कुशाग्र बुद्धी. पॉझिटिव्ह विचाराचा माणूस कसा असतो ते आचार्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. एवढ्या अडचणीत एवढ्या संकटात आचार्य म्हणतात रुद्रपूरला जाऊ, कारण रुद्रपूरला देवाचं फक्त ऐकलेलं आहे, कधी गेलेलं नाही आहे. गोविंदप्रभू बाबा अवतार आहे तिथं, हे माहिती आहे. आणि लगेच त्यांना ते सुचलं, पॉझिटिव्ह विचार माणसाला ऊर्ध्वगतीकडे नेत असतं. म्हणजे रुद्रपूरला जाऊ, देवाची खंती थोडीशी कमी झाली, प्रसन्न झाले. सुचलं तर सुचलं, काय सुचलं, चांगलं सुचलं. आणि मग देवाने सांगितलं जा, परंतु जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही म्हटलं. आचार्य वाटलं 2 दिवस 4 दिवस 8 दिवस महिनाभर आपोआप खंती विरेल, देव आपल्याला बोलवतील, काय हरकत आहे, चला काय हरकत नाही, गेले. परंतु महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, जे जे भक्त यायचे ते एकच सांगायचे का तुम्ही इथंच राहायचं, तुम्हाला इथंच राहायला सांगितलं, यायचं नाही. गोविंदप्रभू बाबांची सेवा करता करता आचार्यांच्या मनामध्ये गिल्टी फील होते. चुकी मान्य केली आणि चुकी कळाली का माणसामध्ये आपोआप दुःख होतं. ते दुःख करत 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 कधी इतके क्रूर झाले ते की आता 2-4 दिवसाचेच सोबती. आणि जेव्हा एका भक्ताने सांगितलं, देवाने विचारलं की कसे काय ते ब्राह्मण, काही खरं नाही देवा म्हणे, 2-4 दिवसाचेच सोबती म्हटले. आणि मग देवाने निरोप दिला का जा. गेल्यानंतर आता गोविंदप्रभू बाबांचं दर्शन नंतर निरोप दे का मी वाट पाहतोय. आणि आचार्यांना बळ आलं, ते अवरात्र चालत आले उभे उभे. आता बघा, विचार करा, भेट कुठं झाली त्यांची, आणि रुद्रपूर कुठं, आणि डोंबेग्राम कुठं, पैठण कुठं. एक दिवसात गाडीवर गेलो ना तरी जाम होऊन जातो आपण. ते अवरात्र चालले, उभ्यानीच भिक्षान, उभ्यानीच खाणं, उभ्यानीच झोपे, अजिबात त्राण नाही, अशक्त झालेले आचार्य. देव भेटणार आहे ना, मग कोणत्याही गोष्टीची तयारी, कोणत्याही दुःखाची, कोणत्याही अडचणीची, कोणत्याही संकटाची तयारी. देव भेटणारा असेल तर कोणती रिस्क घ्यायला तयार. पण आपली तशी नाही आहे, भावनाच नाही, निर्णय क्षमता. आणि तिथं आल्यानंतर जे आचार्य क्लीन झाले, शुद्ध झाले, आचार्यांकडून कधी चुकीच झाली नाही, ते आचार्य घडले. सांगण्याचं तात्पर्य काय, निर्णय क्षमता आपली असली पाहिजे. परमेश्वर भेटणार आहे ना, कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं. आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण ती सद्विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. आपण स्वतंत्र आहोत. देवाने तर आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे. कालच बघितलं, मागे जीव होता, आता पुढं केला, आपण स्वतंत्र झालो. माळेकराच्या दृष्टांतातून देवाने आपल्याला ते सुंदरपणे सांगितलेलं आहे. माळेकर असतो, माळेकर तुम्हाला माहिती आहे, आपलं शेत राखण्यासाठी त्या शेतामध्ये माचा केलेला असतो बघा, आता काही दिसत नाही, पूर्वी होते. त्यावरती तो उभं राहून आपलं शेत राखत असतो. आणि शेजारीच नाला असतो, त्या नाल्यात एक दरोडेखोर असतो. असे 2 माळेकराचे दृष्टांत आहे. ते दरोडेखोर असतो, तो दरोडेखोर येणाऱ्या जाणाऱ्यांना मारत असतो. राजा का कंप्लेन हा दररोज पाहत असतो. नाविलाज आहे, काही पाहू नये, बी काही करू शकत नाही. हे सर्व बघत असूनही तो काही करू शकत नाही. पण राजापर्यंत ही गोष्ट गेली, राजा त्या चोराला पकडतो आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा देतात. आणि ती शिक्षा बघायला सारे गाव येतं. गाव आल्यानंतर हा पण जातो. ते गावातले लोक म्हणतात कसा गोरा गोमटा आहे, काय खरी चुकी केली का नाही चुकी केली, राजाने चेक करायला पाहिजे. तो म्हणतो नाही, यांनी जो गुन्हा केला, यांनी जे पाप केले हे मला माहिती, मी जाणलेले, मी बघितलेले म्हटले. याची जी शिक्षा ही खूप छोटी आहे म्हणे, राई एवढे याचे तुकडे केले पाहिजे आणि गावात फिरले पाहिजे. देव आता अनुकंपा न उपजे, आणि देवाला सुद्धा अनुकंपा उपजत नाही. जर आपण चुकी केलेला असेल तर तो आपल्या कर्माचे भोग आहे, भोगावंच लागणार आहे. म्हणून आपण काय करायचं आणि काय नाही करायचं लक्षात ठेवलं पाहिजे. कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या रस्त्याने जायचं,
हे आपण समजलं पाहिजे. एकदा का आपण नरकात गेलो तर देवही आपल्याला वाचू शकत नाही, लक्षात घ्या. आणि नरकात जाण्याच्या अगोदर कोणता निर्णय घ्यायचा हे मात्र आपल्या हातात आहे. दुसऱ्या माळेकराच्या दृष्टांतातून देवाने आपल्याला ते सांगितलेलं आहे. तो त्या माच्यावर उभा आहे आणि गावात जायला 2 रस्ते आहे. कोणी बी येतो. आता आपण रस्त्याने प्रवास करत असताना 2 रस्ते दिसले का कोणत्या रस्त्याने जायचं आपण चेक करून घेतो ना. रस्ता चांगला आहे की नाही, त्या गावातच बरोबर जातोय की नाही. प्रत्येकजण त्याला विचारायचे की का आम्हाला गावात जायचं आहे, 2 रस्ते, कोणत्या रस्त्याने जावं, कसं जावं. ते म्हटले हा रस्ता गावातच जातो, तो रस्ता गावात जा. आता आतमध्ये बसा इथं आतमध्ये. हा रस्ता गावात जातो, त्या रस्ता गावात जातो, पण हा रस्ता थोडा लांबून जातो पण बिनधोक जातो. चांगला रस्ता आहे, थोडा वेळ लागेल पण गावात बिंदास व्यवस्थित पोचेल. हा रस्ता थोडा जवळ आहे पण याच्यात जंगल आहे, हिंसर श्वापद आहे. यातून तू गावात जाशील का याची काही गॅरंटी नाही, तुला मध्येच तुझा घात होऊ शकतो. दोन्ही रस्ते दाखवण्याचं काम त्या माळेकरांनी दिलेलं आहे. आता निर्णय आपला घ्यायचा आहे, कोणत्या रस्त्याने जायचं आहे. इथून परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नाही. आपण या संसारातच डुबून जाऊ, प्रपंचातच डुबून जाऊ. कारण विकार, विकल्प, स्वभाव, अनंत दोष आपल्याला खायला टपलेलेच आहे. आपले अष्टस्वभावातून निर्माण झालेले कर्म आपल्याला नरकाला घेऊनच जाणार आहे. आता परमेश्वराच्या ज्ञानाचा, प्रेमाचा रस्ता आपल्याला देवाने सांगितलं थोडा लांब आहे, थोडा कष्टाचा आहे, थोड्या अडचणीचा आहे, परंतु 100% आपल्याला तो तिथं परमेश्वरापर्यंत नेणार आहे. पण निर्णय क्षमता असली पाहिजे आपली, आणि ती निर्णय क्षमता परमेश्वराच्या प्राप्तीची, परमेश्वर व्हावा या इच्छेची, परमेश्वर व्हावा या वासनेची आपली असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला जो बी रस्ता आहे तो व्यवस्थितपणे समजून उमजून निर्णय घेऊन मिळवायचा असतो, करायचा असतो. म्हणून आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक उपाय जे सांगितले, त्या उपायातले अनेक उपाय आपल्याला परमेश्वराने दिलेले. आणि त्या उपायापैकी आता आपण कोणता उपाय पाळायचा, कोणत्या उपायापर्यंत आपण जायचं हे मात्र आपल्या हातात आहे. आपण धर्मात आहोत, ज्ञानात आहोत, पण कसे आहोत याला अत्यंत मोठं महत्त्व आहे. धर्मात तर सारेच लोक आहे, पण कोण कसे. जसं पाण्यामध्ये दगड असतो बघा, तो दगड दररोज पाण्यात असतो, पण तो दगड उचलला आपल्याला काय वाटतं, आतूनही बी ओला असेल, पण तो फोडला तो कोरडा निघतो. पाण्यातला गुंडा. आपण धर्मात आहे, परंतु धर्मात कसे आहोत. आपण अभ्यास करतोय, ज्ञान घेतोय, क्रिया करतोय, कोणता उद्देश आहे, कोणता त्याच्यामध्ये ध्येय आहे, कोणता भाव आहे, यावरती परमेश्वर प्राप्ती ठरत असते. कोरडेपणा परमेश्वराला अपेक्षित नाही. ओले गुणांनी परमेश्वरी व्हावा, तोची भेटावे, चतुर्विध दुःख करून परमेश्वराची प्राप्तीची आपली वाटचाल असली पाहिजे. अन्यथा ऐकतोय, चाललंय, इकडच्या कानाने ऐकायचं, इकडच्या कानाने सोडून द्यायचं, इकडच्या कानाने ऐकायचं, त्या बाबाने असं असं बोललं, गप्पा मारून सोडून द्यायचं, पण अंतर्मनात आपलं काही जात नाही. एक मांत्रिक असतो, तो मांत्रिक काय करतो, त्याला त्याच्या त्या विद्येसाठी, आगोरी विद्येसाठी माणसाची कवटी हवी असते. आता कवटी कुठे भेटणार, स्मशानात. तो स्मशानात जातो कवटी शोधायला, तिकडं बऱ्याच कवट्या असतात. आता आपण काय म्हणतो, कवटी हाड आहे, त्याला काय कोणतीही घ्या कोणतीही जा, परंतु त्या कवटीची सुद्धा तो परीक्षा पाहतो. तो कवटी उचलतो आणि काडी घेतो, गवताची काडी, त्या कवटीच्या कानातून टाकतो, त्या दुसऱ्या कानातून त्या कवटी ती काडी निघते. ते म्हणते ही कवटी काहीच कामाची नाही, इकडून ऐकते आणि इकडं सोडून देते, काही उपयोगाची नाही. आपण तसे आहोत का? तसे असाल तर आपण काहीच कामाचे नाही. आपण धर्मात असो, बोधवंत असो, किंवा पदयात्रेला आलेलो असो, किंवा स्थानावर गेलेलो असो, किंवा क्रिया करत असो, काही उपयोगाचं नाही. इकडून ऐका आणि इकडून सोडून द्यायचं. आपण कोण आहोत? दुसरी कवटी तो घेतो, कानात काडी घालतो, ती तोंडातून निघते. म्हटले हा त्याच्यापेक्षा बेकार, याला काहीच कळत नाही. सांगितलंय कशासाठी, ऐकायचं कशासाठी, तो ऐकतो आणि भक्कन करतो, इकडं तिकडं 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 सांगून मोकळा होऊन जातो, पोटात काहीच राहत नाही, ही फेकून देतो. तिसऱ्या कवटी घेतल्यानंतर, कानात घातल्यानंतर ती काडी ना तोंडातून येत ना कानातून येते, आतमध्ये जाते. म्हटली ही कवटी योग्य आहे. अंतर्मनात आपण विचार करून, चिंतन करून, त्यातून आपण जेव्हा योग्य करतो आपल्या स्वतःला, तेव्हा परमेश्वर प्राप्त होत असतो. कालच आपण एक दृष्टांत बघितला, जनावरं दिवसभर खातात परंतु रात्री काय करतात, रवंत करतात. आपण ऐकतो पण आपण चिंतन करतो की नाही, अंतर्मनात उतरवतो की नाही,
का नुसतंच एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो, एका कानाने ऐकून तोंडातून भकून देतो? देवाला ते अपेक्षित नाही. देव म्हणतात तुमच्यासाठी, तुमच्या हितासाठी, तुमच्या भल्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलंय. अंतर्मनात ते उतरावा. नुसतं अंतर्मनात नका उतरवू, ते आचरणात आणा, तुमच्या जीवनामध्ये ते उतरावा. हे कोण मुलं आहे त्यांना टच करा. हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण काय करतो, कशासाठी करतो. ए दादा, तुम्ही ऐकणार आहे का? इथं ऐकायचं असेल तर इथं येऊन बसा. जाऊ दे गेले ते. हे संस्कार असतात प्रत्येकाचे. कुठं जावं, कुठं बसावं, काय ऐकावं, काय नाही ऐकावं. आलं का? इथं तमाशा असतं, ऑर्केस्ट्रा असतं, असं बोलावं लागलं असतं का? नाही, स्वतःहून आले असते. पण सत्संग आहे ना, आपलं काही काम नाही. हा प्रयत्न, ही निर्णय क्षमता आपल्या तल्लक विचारावरती अवलंबून असते, कुशाग्र विचारावरती अवलंबून असते. तो त्याला मांत्रिक आहे, त्या मांत्रिकाला प्रयोग करायचा आहे, त्या प्रयोगाला त्याला कवटी पाहिजे. त्या जड कवटीची सुद्धा परीक्षा घेतो देव. तुमच्या बुद्धीची परीक्षा नाही घेणार, तुमच्या आचारा विचाराची परीक्षा नाही घेणार, तुमच्या हेतूची परीक्षा नाही घेणार, तुमच्या भावाची परीक्षा नाही घेणार. स्वीकार कशातून पडेल? तुमचा भाव कसा आहे, तुमचा हेतू कसा आहे, तुमचा प्रयत्न कसा आहे, तुमची तळमळ कशी आहे, तुमचं दुःख कसं आहे, तुमची प्रार्थना कशी, यावरती. आपण तर उपार तर भरपूर दाखवले आजपर्यंत. अशी कोणती बाई नाही, असा कोणता माणूस नाही का बिगर उपाराचा जेवला, उपार दाखवूनच जेवत असतो. पण असं कोणी सांगेल का, बाबा त्या दिवशी मी उपार दाखवतो ते अर्धी चपाती कमी झाली, भाजीची वाटी भरलेली होती पण अर्धीच झाली, मी डोळे उघडले तर अर्धी वाटी खतम झालंय का? असं देव भावाचा भुकेला आहे. पण तो भाव कसा पाहिजे? शुद्ध अंतकरणातून. बाईसाचा पाणी भात, सुदाम्याचे पोहे, धानायसाचा आंबा स्वीकारला. आम्ही तेवढे आभागी, आम्ही तेवढे योग्यतेचे नाही. त्या लोकांना देव किती सोपा होता. देवाला ते विनंती करायचे, देव स्वीकारायचे लगेच. आपण तडफडतोय, तळमळ करतोय, कितीतरी पदार्थ करतोय, उपार दाखवायचा, तोच उपार आपण खाऊन घ्यायचा. देवाने काय केलं? देवाने फक्त तुमचा भाव पाहिला, तुमचा हेतू पाहिला आणि तो स्पर्श केला, तो घेतला. देवाचा कॉम्प्युटर खूप मोठा आहे, CCTV कॅमेरा खूप मोठा आहे. तुमच्या मनातला भावसुद्धा देव ओळखतो. तो लगेच सेव्ह होतो आणि तो सेव्ह झाल्यानंतर लगेच कार्याला येतो. देवाला काय पाहिजे नाही, देवाला नेमकं काय पाहिजे, अचूक काय पाहिजे हे आपण ओळखलं पाहिजे. ते संस्कार आपल्याला करायला लावतात. म्हणून आपण एकातून एक प्रतिकारंता वाढवत असली पाहिजे. कोणती गोष्ट लगेच होत नाही. तुम्हाला सांगितलं आता 100 दंडोत घाला, नाही घालू शकत. पण तुम्हाला चॅलेंज केलं की 1 महिन्याने 100 दंडोत तुम्हाला घालायचे, तुम्ही घालू शकता. आज 5 घालाल, उद्या 10 घालाल, परवा 11 घालाल, 17 घालाल. प्रॅक्टिस करत करत 100 दंडोतापर्यंत तुम्ही जाऊ शकता, करू शकता. तशीच परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वरासाठी असलेले संस्कार, संस्कृती, त्याग हे आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जायचे. तर ते प्रॅक्टिसने थेंबे थेंबे तळे साचे, थोडं 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 आपल्याला तिथपर्यंत जायचं. आणि देवानी तर आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे. परंतु सांगूनही आपलं काय झालेलं आहे? आपण कशात रमतो, कशात सुख वाटतं, कशात बरं वाटतं. देवाने सांगितलं. आता तुम्हाला जर म्हटलं नरक कोणाला पाहिजे, हात वर करा बरं. कोणीच नाही करू शकत, कारण कळालं आहे आपल्याला नरक काय, दुःख आहे. पण नरक चुकवण्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी हात वर करा. कोणी त्याच्यासाठी नाही करत. म्हणजे याच्यासाठी हात नाही, त्याच्यासाठी हात नाही, जमाल कसं? नरक चुकवण्यासाठी काय करावं लागतं? इथीचं व्हावं लागतं, देवाचं व्हावं लागतं. देवाचं होणं म्हणजे काय नेमकं? परत द्या बाबा, तुम्ही तिथंच आणतात आम्हाला, कारण त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. देवाने सृष्टी त्याच्यासाठी निर्माण केली आहे, देवाने अवतार त्याच्यासाठीच घेतला आहे, देव वाडोवाडी त्याच्यासाठीच फिरले, देवाने ज्ञान त्याच्यासाठी दिलं आहे, बोध त्याच्यासाठी दिलं आहे, शास्त्र आपल्यापर्यंत आलं आहे त्याच्यासाठीच आहे, या पदयात्रा आहे त्याच्यासाठीच आहे, आपलं स्मरण त्याचं आहे, आपली क्रिया त्याच्यासाठी. म्हणून ते केल्याशिवाय देवाचं होत नाही. आणि हे सारं कळतं आहे, परंतु आपल्याला सवय लागली, आपण सवयीचे गुलाम झालो. अज्ञानात आपण सुखी आहे आणि सुखाने देव भेटत नाही, आपल्याला देवाने सांगितलं आहे, तरी पण त्याच्यातही आपल्याला सुख मानतो आहे. पडाळीच्या गायीनुसार ती गाय असते, गाय. तो शेतकरी काय करतो, गाईला आता बांधायला गोठा आहे, घराच्या बाहेर बाजूला गोठा. पावसाळ्याचे दिवस आहे, खाली चिखल झालेला आहे, वरून पाऊस पडतोय, त्याच्या पुढं चारा टाकलेला, त्या चाऱ्यातही चिखल आहे.
त्या शेतकऱ्याला जरा कीव येते, दया येते. त्या गाईला तो काय करतो, तिथून सोडतो आणि आपल्या घराच्या अंगणात आणून बांधतो, घराच्या खांबाला बांधतो. तिथं आता स्वच्छ जागा असते, बसायला चांगलं असतं, उभं राहायला चांगलं असतं, चारा चांगला असतो, स्वच्छ असतं, सारं मस्त असतं. परंतु येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहून त्या गाईनं आपलं आपलं पाहावं ना, आपण मस्त ठिकाणी आलोय ना, गप बसावं ना. ती इकडं तोंड ओढते, इकडं तोंड ओढते. त्याला शंका येते, कार हिनं जर असं केलं तर घराचं जो आपण जो खांब आहे त्याला बांधते, खांबच मोडून टाकील, घर खाली पडू शकते. तो शेतकरी काय करतो, परत त्या गाईला सोडतो आणि तिथं चिखलातच नेऊन बांधतो, तेव्हा ती नीट होते. आपलं तसंच झालेलं आहे. देवाने तर आपल्याला बोध देऊन सुखी ज्ञान आनंद कशातून भेटेल सांगितलेलं आहे, परंतु आपण इकडं तिकडं ओढतो, इकडं तिकडं जातो, इकडं तिकडं तोंड घालतोय. का आणि कशासाठी आपल्याला कळतच नाही. आणि मग मात्र त्या गाईप्रमाणे आपल्याला परत नरकात जावं लागणार आहे. तिथं मात्र आपल्याला गुपचूप बसावंच लागणार आहे. नरकात गेलेला जीव त्याला गप्प, आता हे झाड आहे याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. देवाने तर स्थावर नरक सांगितलेलं आहे. जलद्रूपाचं नरक कशाने भेटतं, एखाद्याचं मन पोळवलं तर, एखाद्याचं मन दुखवलं तर, कोणाला आपण वाईट बोललं तर आपल्याला जलद्रूपाचं नरक लागतं. कुत्रा, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल. आणि आपण तर त्या बाबतीत तर तरबेज. आत्तापर्यंत किती कोणाचे मन दुखवले, किती सासायनी सुनायचे मन दुखवले, किती सुनायनी सासायचे मन दुखवले. संसारासाठी कोणाकोणाला आपण दुखावलं, खोटेपणा, भामटेपणा किती केला आपण. त्या बाबतीत आपण काही कमी नाही आहे. मग आपण आपले नरकाच्या ज्या जागा आहे ना त्या फिक्स करून टाकलेल्या आहे, रिझर्व केलेल्या आपण. आता तर याच्यातून बाहेर जर पडायचं तर देव म्हणता इथेचं व्हायचे तर चूक येते. आणि त्या जलद्रूपाचं हिंसा जर झाली आपल्याकडून, मांजर, डुक्कर, काही गाडी खाली काही मारल्या गेलं तर स्थावराचं नरक प्राप्त होतं, झाडं होऊन जातो. याला काय आता वर्षातून 2 वेळा कटिंग, फळं, पाणी, खतं नाही दिले तर तोडणं. ऊन आहे, थंडी आहे, पाऊस आहे, सहन करावंच लागतं. तुम्हाला थोडं ऊन सहन करता येत नाही. कोण कुठं बसलं, कोण कुठं बसलं, कोण कुठं बसलं. सावल्या शोधायला लागले. आणि जेव्हा इथं जाल तेव्हा कुठं शोध इथं जाल तेव्हा कुठं सावली शोधाल. तुम्हाला कोणत्या सावली खाली बसावं लागेल. बसता येईल का, जाता येईल का. बैलाला म्हशीच्या जन्मात आपण गेलो, भूक लागली, ताण लागली, सांगता येईल का. वरून फटका पडेल, जावंच लागेल. याचा विचार करा का जर गेलो तर काय. मग आत्ताच उपाय आपल्याला करावा लागेल. रिझर्वेशन काय करायचं, आपल्याला कोणतं करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आपण रिझर्वेशन करतो की नाही. रिझर्वेशन कधी करतो, आपल्याला प्रवास करायचा. आता तुम्हाला नाशिकला जायचं, मुंबईला जायचं, दिल्लीला जायचं, आपण रिझर्वेशन शिवाय जातो का नाही. मग ते रिझर्वेशन करायला काय लागतं, पैसा ॲडव्हान्स भरतो आपण, भरतो की नाही. पैसा ॲडव्हान्स भरून ते सीट बुक करतो. आणि सीट बुक केल्यानंतर तिकीट आपल्याला येतं, आपण बिंदास होतो का. पण बिंदास नाही होत, आपल्याला परत टेन्शन येतं. गाडी किती वाजेची आहे, कधी आहे, ती जबाबदारी, ती खबरदारी तुम्हीच घेता. पैसा तुम्ही ॲडव्हान्स भरून रिझर्व केलं आहे, काळजी मात्र तुम्हालाच घ्यावं लागते का नाही. तर तुम्ही असं म्हणता की बस स्टँडवाल्याला, रेल्वेला किंवा एअर तिकीटाला पैसे आम्ही भरले ना, काळजी तुम्ही घ्यायची, आम्हाला घरी यायचं, आठवणी करून द्यायची, आमच्या बॅगाही तुम्हीच भरायच्या, आम्हाला बरोबर वेळेतही घेऊन जायचं, त्या सीटावर बस, कारण आम्ही पैसे दिले. असं होतं का. असं नाही होत. तुम्ही पैसे देऊन जरी सीट रिझर्व केलं तरी काळजी तुम्हालाच घ्यावी लागते. तुमच्या बॅगा तुम्हालाच भरावं लागतात. वेळेत तिथं रेल्वे स्टेशनवर, विमानतळावर तुम्हालाच पोचावं लागतं. आणि तुम्हालाच वेळेत त्या गाडीत बसल्यानंतर सीट शोधावं लागतं, त्या सीटावर बसावं लागतं. तेव्हा त्या रिझर्वेशन करण्याला महत्त्व आहे. आपण रिझर्व काय केलं आहे, आपण परमेश्वराने तुम्हाला रिझर्व केलं आहे. अयतुक भूतभजनातून बोध दिला आहे, रिझर्व केलं आहे. परंतु त्या रिझर्वेशनतून आता आपल्याला काळजी घ्यायची का नाही, किती घेतोय आपण. तो बोध कुठपर्यंत टिकवायचा, त्या बोधाचं काय पुढचं कार्य करायचं, त्यातून आता परमेश्वराच्या ज्ञानाची, प्रेमाची जी गाडी आपल्याला पकडायची, ती कधी पकडायची, त्या पकडण्यासाठी कोणत्या रेल्वे स्टेशनवर जायचं, कोणत्या विमानतळावर जायचं, हे आपण ठरवायचं. प्रत्येकजण जातं बघा, रेल्वेने जातो,
विमानाने जातो, एखाद्या सायकलनी जातो, पायी जातो, सर्व जातात. परंतु ते किती रिस्क घेऊन जातात. एखाद्याला दिल्लीला जायचं आहे, कोणी पायी जाऊ शकतं की नाही? हे आपण आता पायी फिरतो. एखादा मोटरसायकलवर जाऊ शकतो, एखादा फोर व्हीलरही जाऊ शकतो, ट्रेननी जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो. कसं जायचं आहे तुमच्या बुद्धीच्या निर्णय क्षमतेवरती, कुवतीवरती अवलंबून आहे. परमेश्वर तर प्राप्त करायचा आहे, परंतु तो प्राप्त कसा करायचा, कोणती खबरदारी घ्यायची, कोणती काळजी घ्यायची, ती रिझर्व्ह परमेश्वराने दिलेलं आपल्याला सीट, आपल्याला आलेलं आहे, तिकीट आलेलं आहे आपलं कैवल्याचं. केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. तुम्हाला केवळ व्हावं लागेल, प्राप्ती भेटणार आहे, देवाने सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतरची काळजी मात्र आपल्याला घ्यावं लागणार आहे. आपण काळजी घेत नाही. आपल्याला बोध दिला ना, देव करून घेईल बाबा. देव आपला नोकरच आहे, त्यांनी सारंच करून घ्यावं. अजून काय काय करावं देवाने? आपल्याला करावं लागेल. सुटतच नाही, सोडताच येत नाही. परंतु आपण धरलेलं आहे म्हणून सोडता येत. आपल्याला ते सोडावं लागणार आहे, आपल्याला ते निर्णय घ्यावा लागणार. आचार्यांनी जसा निर्णय घेतला, त्या निर्णयापर्यंत जाण्याची जी क्षमता आहे ती आचार्यांची होती, ती प्रवृत्ती आचार्यांची होती. काय करावं लागेल आणि काय करायचं त्यांनी देव भेटेल, आणि काय नाही करावं लागेल जेणेकरून देव आपल्यापासून दूर जाईल. हे समजणं म्हणजे ज्ञान, हे समजून घेणं म्हणजे नॉलेज, हे समजून घेणं म्हणजे परमेश्वरातून आपल्यातलं अंतर कमी करणं. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे आपण समजून घेत नाही, करायचं म्हणून करतो, पाट्या टाकायचं काम म्हणून करतो, त्याला काही अर्थ नाही. एक साधू असतो, अन्य साधू, आणि ते अन्य साधू गावात असतो, शांत आपलं आपलं देवधर्म करणं, पूजापाठी करणं आणि आपल्या आपल्या मंदिरात बसणं. तर गावात बरेच लोक असतात, संस्कार असतात, सारे मंदिरात जायचे, देव करायचे, निघून यायचे. एक चाणाक्ष बुद्धीचा असतो तुमच्यासारखा हुशार, तो बाबांचं मजा आहे, टेन्शनच नाही. कधी पहा मस्त बसेल राहतात, एक तर गाठी गेल राहते, पुस्तक गेल राहते, नाही तर काहीतरी मोबाईलवरती बोलत राहते. मस्त आहे, टेन्शन नाही. ना गॅस आणायचं टेन्शन, ना किराणा आणायचं टेन्शन, ना खाण्याचं टेन्शन, ना प्रवासाचं टेन्शन. वरून पूजा बी लोक येऊन करतात, पैसे देतात, डबे पाठवतात, काय टेन्शनच नाही. असं पाहिजे बा जीवन, असलं तर असं पाहिजे. तुम्हाला वाटतं का असं आकर्षण? नाही वाटत? ते म्हटलं जीवन जगायचं तर असं असलं पाहिजे. म्हणजे ह्या बाबांकडे काहीतरी जादू असली पाहिजे, ते मस्त दिसतात, काहीतरी त्यांच्याकडं आयडिया असली पाहिजे. आपण ह्या बाबांना विचारू, मला किती टेन्शन आहे म्हणे, या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा उपाय काय म्हटले. तो उपाय ते बाबांना विचारतात. ते म्हटले पहिले तर तुला माझं शिष्य व्हावं लागेल. ठीक आहे, जर टेन्शन फ्री जर आमचं जीवन होत असेल तर तुमचं शिष्य व्हायला काय हरकत आहे म्हणजे. चालू म्हणजे शिष्य होऊन नुसतं गुपचूप नाही बसायचं, दररोज तुला 2 तास माझ्याकडे अभ्यास करायला यावं लागेल, 2 महिने यावं लागेल, जास्त नाही म्हणे. म्हटलं चांगली गोष्ट, 2 काय 4 महिने येऊ म्हणे. कारण टेन्शन जर जात असेल तर हरकत काय, म्हणून तो दररोज यायचा, अभ्यास करायचा. 2 महिने झाले, 3 महिने झाले. बाबा एक दिवशी म्हटले तुझा पूर्ण अभ्यास पूर्ण झाला, आता पूर्ण झाला अभ्यास, तुझा आता सांगण्यासारखं काही नाही राहिलं. म्हणजे असं आहे का? त्याला आनंद झाला. म्हटलं आता आपण टेन्शन फ्री झालो, मस्त झालो, बाबांसारखंच आता बसायचं, उठायचं, खायचं, प्यायचं, टेन्शनच नाही. म्हटले घरी गेल्यानंतरची फायरिंग चालू झाली. म्हटले सकाळपासून कुठे गेले होते, तोंड करत इकडं तिकडं, गॅस संपलाय, पोरांची फी भरायची म्हणे, मूर्ख झाले. सुरू झाले लगेच. सुरू झाल्यानंतर त्याला आलं टेन्शन. याच्यासाठी बाबांक 3 महिने जात होतो आणि टेन्शन तर घरीच आहे आपल्या, आपण आता काय कसं काय घालावायचं म्हणले. बाबांनी काहीतरी अशी आयडिया द्यायला पाहिजे का हे टेन्शन आपल्या डोक्यातून गेलं पाहिजे, हा आपल्या डोक्यातून हा विचार गेला पाहिजे, आपण स्तब्ध झालं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे, मस्त राहिलो पाहिजे, आपल्या देवाच्या चिंतनात मनात आपण मस्त राहिलो पाहिजे. म्हणले बाबांनी काहीतरी अडवलं आहे, काहीतरी लपवलं आहे. तो परत बाबांना भांडायला येतो म्हणे, बाबा तुमचा शिष्य झालो, 3 महिने तुमच्याकडे दररोज यायचं, तुम्ही शिकवलं परंतु काहीतरी विसरले. म्हटले विसरले तर विसरले, काहीतरी लपवलं म्हणे. काय लपवलं म्हणे? अहो ज्याच्यासाठी मी ते घेतलं, शिकलो, तुमचं शिष्य तो पकडलं, ते टेन्शन तर म्हणे आहेच, घरी गेल्याबरोबर सुरू झालं म्हणे. कसं काय व्हायचं म्हणे? अरे हे तर शिकवायचं राहिलं, हे तर विसरलोच म्हणे मी, उद्या सकाळी 10 वाजता हे बी शिकून देतो. म्हणले शिकून देणार? पहा बरं, मी तर म्हटलं होतं तुम्ही काहीतरी लपवलं. दुसऱ्या दिवशी हा उठला, आंघोळ पांघोळ केली, सकाळी 10 वाजता
निघाला मंदिराकडे. जसं जायला लागला तसं बाबांचा आवाज यायला लागला जोरदारात, मला या खांबापासून सोडवा, मला या खांबापासून सोडवा. कारण मंदिराच्या समोर एक खांब असतो उभा. त्या बाबांनी त्या खांबाला पकडलं आणि जोरदारात ओरडू राहिले. सारं गाव गोळा झालं. बाबा कधीच ओरडत नाही, कधी बोलत नाही, आपले शांत राहतात. आज बाबाला काय झालं? शहाणे होती, वेडे झाली का काय? सारं गाव गोळा झालं. कोणाची हिंमत नाही बाबाला विचारायची, बाबा तुम्ही काय करू राहिले. परंतु आता हा 3 महिने जाऊन येऊन बाबाशी जरा हिंमत आली होती. तो गेल्यानंतर त्यांनी पाहिलं हा काय प्रकार आहे. तो पुढं आला आणि बाबाला म्हटले, बाबा अहो तुम्हीच खांबाला पकडलंय, म्हटले तुम्हाला कसं काय सोडवायचं. अरे माझ्या लक्षातच नव्हतं. म्हणे तू उभा राहिला, म्हणे बाबा मला हे शिकवायचं आहे तुला, तर तुझं टेन्शनला जर तू धरेल आहे तर ते टेन्शन जाणार कसं. सोडावं लागेल, त्यातून बाहेर पडावं लागेल, मानसिके बाहेर पडावं लागेल, वैचारिके बाहेर पडावं लागेल. ड्युटी कर्तव्य, मला टेन्शन नाही असं थोडी आहे, मला प्रपंच नाही असं थोडी, पण मला देवाचा प्रपंच आहे. आम्ही कर्म करत नाही असं थोडी, आम्ही पण अनासक्त आहे. आमची ड्युटी कर्तव्य काय काय करायला पाहिजे हे करतोय. तू इतकं लागलेपणाने करतोय का त्यांचं टेन्शन तू घेतोय, साऱ्या गावाचं टेन्शन, साऱ्या नातेवाईकाचं टेन्शन तू घेतोय. घेणं नाही देणं नाही, तुला कोणी विचारतही नाही, टेन्शनला घेऊन फिरतोय आणि वरून देवालाच धर्मालाच नावं ठेवतोय. असं नाही करता येणार. तुला सोडावं लागेल. आणि हे सोडणं आपल्याकडून होत नाही. सर्वात मोठी अडचण काय आहे, हे सोडणं आपल्याकडून होत. आणि म्हणून हे सोडणं ज्ञानातून झालं पाहिजे, परमेश्वराच्या आवडीतून झालं पाहिजे, देवाच्या स्मरणातून झालं पाहिजे, अहेतुक दास्यातून झालं पाहिजे, येतं शरण आलियातून झालं पाहिजे. देवाला आपण शरण गेलो ना, देव समर्थ आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. आता देवाला समर्थ आपण दिलंय, देवाला शरण गेलोय. आता जसं ठेवल तसं, जसं राहुल तसं प्रयत्न आपल्या हातात आहे, आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण तेच करत नाही, आपण शरण जातो आणि त्या माध्यमातून आपण इकडं तिकडं जायचा प्रयत्न करतो. मग देव मिळवायचं आपल्याला नेमकं करावं काय लागेल हे आपण समजून घ्यायचं. स्मरण करतोय, ज्ञान घेतोय, आचार करतोय, स्थान करतोय, पण करायचं काय, नेमकं काय करायचं. जीव तर दोषदर्शिका आहे. आपण काय करतो, स्मरण करतो, देवपूजा करतो, पण तरी दुसऱ्याचा द्वेष करतो की नाही. ईर्ष्या केली पाहिजे की अरे हा चांगला चालतोय, स्मरण करतोय, कोणाशी बोलत नाही, गाठीच करतोय, सेवा करतोय. आपण याच्यापेक्षा केली पाहिजे जास्त. आपण त्याला नावं ठेवतो, द्वेष करतो. आपण कधी आपल्या जीवनामध्ये कोणाचा द्वेष केला नाही पाहिजे. सासूनी सुनेचा केला नाही पाहिजे, सुनेनी सासूचा केला नाही पाहिजे. हेच उदाहरण का देतो, जानी दुश्मन. भारत पाकिस्तान इथंच लागते फक्त. त्याच्यामुळं इथं तुम्ही प्रेम करायला लागले का देव सांभाळला. आपल्या मुलीनं कसं राहावं हे आपण तिला शिकवायचं आणि इकडं मात्र नावं ठेवायचे. द्वेष, कोणाचा द्वेष नाही केला पाहिजे. द्वेष करू नका कोणाचाच. देवाच्या अगदी जवळ जाल तुम्ही. परत तक्रार करू नका. आपण तक्रारी खूप करतो. आपल्या तक्रारी दुसऱ्यांनी केल्यात आवडत नाही आणि दुसऱ्याच्या हजारो तक्रारी मात्र आपलं सतत चालू राहते. याचं असं, त्याचं तसं, ती तशी, तो तसा. तक्रारी. जेव्हा देव कळल, देव समजेल, जेव्हा जीवाला जीव समजेल, तेव्हा कोणाविषयी त्याची तक्रारच राहणार नाही. स्वस्थ चित्त होऊन जाईल. तो तक्रार त्याची निघून जाईल, त्याच्या डोक्यातून निघून जाईल. तक्रार नाही करायची. जे बे आलं ते सहन करायचं, आपलं म्हणून काम करायचं, जे ड्युटी कर्तव्य ते करण्याचा प्रयत्न करायचा आणि सोडून द्यायचं, विसरून जायचं, त्याग करायचा. बघा तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, कोणी टेन्शन देणार नाही, कोणी वाईटही म्हणणार नाही, कोणी नावही ठेवणार नाही. जेव्हा तुम्हाला कोणी करणार नाही तेव्हा तुम्ही आपोआपच स्वस्थ चित्त व्हाल. देव म्हणतात तुम्ही जर केलं तर तो करणारच आहे. कोणाचं तरी नाव घेतलं तर तो नाव घेणारच आहे. कोणाला तरी बोललं तर तो बोलणारच आहे. आपण कार्य केलं तर तो कार्य करणारच आहे. हाताची घडी तोंडावर बोट. शांत बसा, आपण शांतच बसत नाही. म्हणून तक्रार करू नका, कोणाची तक्रार करू नका, रडू नका, म्हणजे दुःख करू नका. तुम्ही एकमेकाला भेटले का काय सांगू बाई तुम्हाला, माझी सुनाशी, माझा पोरगा असा, मी तर असं करते, माझं ते रडायचंच काम करायचं. बरं रडल्याने तुमचं काय ती वाटून घेणार आहे का, तो वाटून घेणार आहे का, कोणीच वाटून घेणार नाही. वरून ते ऐकून घेतील आणि तिकडे जाऊन शकतील ही अशीच आहे, किती रडत होती म्हणे, हिचं सांगते ती तिचं सांगते, आपली चेष्टा होईल. रडूच नका, कारण सांगूच नका, दुःख कोणाकडं बोलूच नका. आपलं तुमचं दुःख आहे, तुम्हाला सहन करावं लागेल. जर बोलायचंच असेल देवाला बोला, तक्रार करायची आहे देवाकडं करा.
दुःख करायचंय देवाकडे करा, रडायचंय देवाकडे करा, देवप्राप्तीसाठी ईर्ष्या करा. कोणीतरी जास्त भक्ती करतंय, कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त स्मरण करतंय, चिंतन करतंय, त्याचा द्वेष करा. ऊर्ध्वगतीचा त्याचा द्वेष करा. याच्यापेक्षा मी जास्त करेन, हा काय करेल याला मी करून दाखवेल. तिथं तसं नसतं, त्याला आपण वरून नाव ठेवतो. या ज्या गोष्टी आपण लक्षातच घेत नाही, आपल्याला ते जाणवतच नाही, आपण फक्त करत राहतो. परमेश्वर प्राप्ती खूप अवघड नाही आहे, ती आपल्याजवळच आहे, आपल्या शेजारीच आहे. परंतु ती कशी मिळवायची हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कोणालाही नावं ठेवू नका, म्हणजे शाप देऊ नका. आपण शाप द्यायला एक पक्के, एक तर आपल्या शापाने ढोरही मरती नाही, पण शाप द्यायला आपण तुझं वाटोळं होईल, तुझं असंच होईल, तुझं तसंच होईल. आणि त्या मुंगीला बोललं तरी त्याचं वाईट होत नाही. आपल्याला माहिती आहे आपली क्वालिटी, आपली अवस्था, आपली ताकद, परंतु दुसऱ्याचं वाईट चिंतन ही आपली प्रवृत्ती. या प्रवृत्तीने जर आपण बाहेर पडलो तर देवाच्या अगदी जवळ जाऊ. कारण सकळ जीवाचे चिंतित परमेश्वर सर्वांचं चिंतन करतात आणि त्याचा द्वेष आपण करतो, त्याच्या तक्रारी आपण करतो, त्याला आपण शाप देतो. म्हणजे देवाला प्रसन्न वाटेल का खंती वाटेल, दुःख वाटेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोण कोणाची काय क्वालिटी, कोण कोणाची काय अवस्था आहे काही सांगता येईल का? काही सांगता येणार. हा माझ्या देवाचा आहे, माझ्यापेक्षा यदा कदाचित देवाच्या जवळचा असू शकतो, अशी भावना निर्माण करून त्याचा आदर करा. जे तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला वाटतं मला कोणीतरी आदर करावं, मला आवजावं घालावी, माझी स्तुती करावी, सेम टू सेम त्यालासुद्धा तेच वाटत असतं तर माझी आदर करावा, माझी स्तुती करावी, मला चांगलं म्हणावं. जेव्हा तुम्ही असा विचार कराल का जे मला वाटतं ते दुसऱ्याला वाटतं, तुम्ही सुखी होऊन जाल. तुम्ही त्याचा आदर कराल तर तो तुमचा आदर करेल, त्याला चांगलं सांगाल तर तो तुम्हाला चांगलं सांगेल. दुसऱ्यासाठी तुम्ही प्रार्थना कराल तर दुसरं कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. हे लक्षात घ्यायचं. खूप मोठा आचार आहे का? तुम्ही इथं कुठेही राहून तो आचार करू शकता. तो आचार काय आम्हीच करायचा असं सांगायचं, तुम्ही दोष करू नका, मग आम्ही द्वेष करायचा काय? आम्ही नावं ठेवायची, आम्ही तक्रारी करायच्या. बाबा तुम्ही तर करतात, परंतु मी काय सांगतो, आम्ही म्हणतो म्हणजे मी आलो ना त्याच्यामध्ये, मी माझी तक्रार, माझा द्वेष, मलाच नावं ठेवतो मी, कारण मी त्याच्यात आलो, मी कुठं वेगळा आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या आणि परत दुसऱ्याबरोबर कधी तुलनाच करायची नाही, कोणाच बरोबर तुलना करायची नाही. का तुलना करायची नाही? प्रत्येकाची क्वालिटी वेगळी, प्रत्येकाची अवस्था वेगळी. एखादी बाई म्हटली मी 108 दंडोत घालती, बाई उठली 108 दंडोत घालायला लागली आणि कमरात मोडली, गेली दवाखान्यात ॲडमिट होईल, असं होईल का? असं नाही होत. ते त्या दिवशी सकाळी दुपारचा सत्संग होता बघा, त्यात ताईने सांगितलं की माझं कंबर दुखतं आहे म्हटले, मी 80 दंडोतापर्यंत गेले. आता तिची तुलना जर कोणी करायला लागलं आणि जेवण झाल्यानंतर एक ताई आली खरंच माझ्याकडे, म्हणे बाबा म्हणे तुम्ही दंडोत करा म्हणते, ही बाई 80 दंडोत घालते, माझं तर कंबर असं दुखतं का बसता येत नाही, उठता येत नाही, मी कसं काय घालू? म्हणलं तू घालूच नको ना, तू घालायला जाशील ते आणखीन दुखेल, आणखीन प्रॉब्लेम येईल. आपली कॅपॅसिटी काय, आपली बुद्धी काय, आपली लेवल काय, आपली अवस्था काय, जे आपल्याला करता येईल ते करा. दंडोत घालता येणार नाही, बाकीचं तर करू शकता, सेवा तर करू शकता. नाही सेवा करता आली तर गप्प तर बसू शकता. हे तर सोपं आहे की नाही? ते बी करत नाही. ज्या बाईला काहीच करता येत नाही ती सर्वात जास्त बडबड करत राहते. तुम्ही बी मान्य करताय बाई, ताई हा बरोबर बाबा बरोबर ओळखलं. जी काहीच करत नाही ती सर्वात जास्त बडबड करते. ना आता लक्षात घ्यायचं की बडबड करते याचा अर्थ हिला काहीच करता येत. माणसं ओळखणं खूप सोपं असतं. ती व्यक्ती काय करते, कशी बसते, कशी उठते, किती बोलते, बोलताना कशाची बोलते. हा खूप बडबड करा, देवाची बडबड करा, देवाच्या लीळा सांगा. सत्संगामध्ये असं ऐकलं तसं ऐकलं, या बाबांनी असं सांगितलं, त्या देवानी तसं सांगितलं, सूत्रात हे सांगितलं, ह्या लीळेत हे सांगितलं, अशी बडबड करा. तोंड दिलं देवानी, देवाचे गुणगान गायला, त्याच्यामुळे कोणाची तुलना करायची नाही. आपल्याला जे होतं ते आपण करायचं. गप्प बसू शकता, सेवादास्य करू शकता, जेवढं पाहिजे तेवढं ताटात घेऊन जेवण करू शकता. उष्ट टाकू शकत नाही आपण. उष्ट आजपर्यंत किती टाकलं तुम्ही? नाही टाकलं, मग तुम्ही खरेच चांगले आहात. नाही तर आपला अंदाजच राहत नाही आपल्याला. आपण खातो 1 चपात्या गेल राहत्या 4 चपात्या, करायचं काय? दिलं फेकून.
ते फेकलं, खाल्लं कोण? किडे, मांजरं, कुत्रे खातील की नाही? त्याचा लेप लागेल, जाल परत भोगायला. देव म्हणतात ते तुमचे काही दाई आहे. आता ज्यांच्यात पंक्ती असतात, जिथं जिथं तुमचं नियोजन केलं तुमचे नातेवाईक आहे का? देवाचे धर्माचे. ती काळजी आपण घेतली पाहिजे. स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. जिडं गेले तिडं ताट जेवले तिथं टाकून गेले. मग काही चक्रपाणी प्रभू महाराज येणार आहे का झाडायला? घाण आपण करायची आणि देवानी झाडायची. स्वच्छता आपल्यालाच करायची. आपल्या जीवनाची स्वच्छता, विचाराची स्वच्छता, आचाराची स्वच्छता, या स्वच्छतेतून आपल्याला देव भेटणार आहे. आपली शुद्ध भावना, शुद्ध विचार, ही आदर्शता निर्माण आपण आपल्यासाठी जर केलं, आपण जेव्हा आपल्याला आवडायला लागू ना तेव्हा इतरांना आवडतील. जेव्हा इतरांना आवडायला लागू तेव्हा देवाला आवडेल. आपण आपल्यालाच आवडत नाही, शेजारचा तर आपल्याला जवळ म्हणत नाही. ही प्रॅक्टिकल आहे. तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये पदयात्रेत राहतात. पदयात्रेत राहत असताना जर एका व्यक्तीने जरी तुमचा द्वेष केला ना, ही बाई काही खरी नाही, हा माणूस काही खरा नाही, हे विनाकारण आलं, मला माहीत असतं तुम्ही आलेच नसते, असं एकाने जरी म्हटलं ना तरी पदयात्रेचा काही उपयोग झाला नाही. कारण तुम्ही कोणाला तरी आवडले पाहिजे. प्रॅक्टिकल तुम्हाला देवानी इथं पाठवलं आहे. तुम्ही दुसऱ्याला आवडावं, असं राहावं, असे वागावं, असं बोलावं. माणसाला माणूस आवडत नसेल तर देवाला आपण कसं आवडू? देव तर खूप लांब आहे आपल्यापासून. आपल्या घरच्यांना आपण आवडत नाही, आपल्या शेजारच्यांना आपल्याला आवडत नाही, आपल्या गल्लीवाले आपल्याला चांगलं म्हणत नाही. ते म्हणते बाई त्या बाईकडे जाऊ नको, सगळीकडे जाय गल्लीत कोणाशी गप्पा मार, पण त्या घरात जाऊ नको. का तर लय भांडखोर बाई, सतत बडबड करत राहती, नवऱ्याशी भांडती, घराशी भांडती, बाहेर गल्लीत येऊन भांडती, तिच्याशी कोणी डोकं लावत नाही, कोणीच नाही डोकं. डेंजर आहे. आता देव तरी तुमच्याजवळ येईल का? तुमच्याजवळ माणूस माणसाजवळ आला पाहिजे, तो येत नाही, देव कसा जवळ येईल? म्हणजे देवाला जवळ जायचं तर माणसांना अगोदर जवळ करावं लागेल, माणसांच्या अगोदर जवळ जावं लागेल. देवाच्या हृदयात जायचं तर पहिले माणसांच्या हृदयात जावं लागेल, तेव्हा देवाच्या हृदयात आपण जाऊ. मग माणसं कोण आहे? स्वामी श्री चक्रधांचा हा परिवार आहे, आपलेपण आहे. त्या आपलेपणातून आपल्याला ते प्रेमाचं जे साध्य ते प्राप्त करावं लागेल. आपोआप कोणती गोष्ट होत नाही. इथं कराल, ते लहान मुलगा असतं बघा, ते डायरेक्ट पळायला लागतं का? ते धडपडतं, उठतं, रांगतं, पडतं, मग उठायला शिकतं, उठायला शिकलं का थोडं चालायला शिकतं, चालायला शिकलं का मग ते धडपडत धडपडत पळायला शिकतं. आपोआपच नाही, डायरेक्टच नाही, हळूहळू हळूहळू हळू ती प्रक्रिया आहे. तसंच आपल्याला सुद्धा आज इथं कसं जगतोय, कसं राहतोय, कसं वागतोय, कसं बोलतोय, आपली जीवन प्रणाली, आपली लाईफस्टाईल काय आहे, आपलं उठणं बसणं बोलणं खाणं पिणं, हे सारं देवाच्या चौकटीत, देवाच्या धर्माच्या तत्व सिद्धांतात बसणार असलं पाहिजे. मग देव म्हणतात असा जो होईल त्याचं उठणं बसणं वाया जाणार नाही, बोलणं वाया जाणार नाही, पाहणं वाया जाणार नाही. त्याच्या नजरेतून मी बघेल, त्याच्या बोलण्यातून मी बोलेल, त्याच्या वागण्यातून मी वागेल. तुम्हाला निमित्त मानीचे सांगितले ना, कोणाला देव निमित्त करी सांगता येईल काय? कोणाच्या अनुषंगाने देव तुम्हाला बोध देते सांगता येईल का? देणारा देव आहे, परंतु लिंक मात्र माणसाशी जोडलेली आहे. देव म्हणतात जीव जीवाचा ऐकतो, म्हणून जीवाला मध्यस्थी करून जीवाला बोध देतो, जीवाला मध्यस्थी करून उद्धार करतो, जीवाला मध्यस्थी करून जे बी द्यायचं ते देतो. आणि आपण तर आजूबाजूला बघतच नाही, याला लात मारितो, याला शिव्या देतो, याला बोलवतो, याच्याशी भांडण, त्याच्याशी वाद. धार्मिकता करून उपयोग काय करतो आपण? स्मरण करून उपयोग काय करतो? स्थान करून उपयोग काय करतो? पदयात्रेत येऊन उपयोग काय केला आपण? आठवणी राहिल्या पाहिजे. कशाच्या? चांगुलपणाच्या. आठवणी अशा राहतात तशा राहतात. ती बाई लय भांडखोर होती, 4 वर्ष तो जर आठवण ठेवत असेल तर तेवढ्या वेळा आपण हिंसा केली त्या बाईची बी, त्या बाईने बी हिंसेला पात्र केलं आपल्याला. ती बाई चांगली होती, तो माणूस चांगला होता, काय सेवाभाव होता, काय प्रेम होतं, काय आपलेपण होतं. असा भाव घेऊन एखादा तुमच्याबद्दल गेला तर तोच निरोप, तीच जीव तो परमेश्वराला देईल आणि त्या परमेश्वराला सुद्धा तुमच्याविषयी आपलेपण निर्माण, प्रेम निर्माण. त्याच्यामुळे धर्म प्राप्त करणं खूप मोठा विषय नाही आहे. ही संधी आपल्याला दिलेली आहे, ही संधी आहे, सर्वात मोठी संधी आहे. पण त्या संधीचा उपयोग, सदुपयोग आपण नाही केलं ते आपल्या जीवनाचं सोनं होणार नाही. ही संधी परत पुढं येणार नाही, पुन्हा येणार नाही आहे. तुम्हाला वाटलं ठीक आहे आता पदयात्रा भरपूर आहे, मागे गेले होते आजही आले, पुढच्या वेळेस पदयात्रेत असं करू, असं वागू, असं पाहू, ती संधी
परत पुन्हा नाही. आज आहे, उद्याचं काहीच गॅरंटी नाही. व्यतिपाताच्या दृष्टांतातून देवाने सुंदरपणे आपल्याला सांगितलेलं आहे. एक ब्राह्मण असतो, त्यावेळेचे राजे राजवाडे काय करायचे, सकाळी उठायचे, आंघोळ पांघोळ केली का आपली देवपूजा वगैरे केले का दान द्यायचे, कारण दान हा धर्म. मग त्यांनी एक टायमिंग ठरलेला होता, तो काही वेळेत राजाला कोणी म्हणाल का ह्या टायमिंगला तू ये आणि दान दे. सकाळी जेव्हा उठायचं तेव्हा उठेल, जेव्हा आंघोळ करायचं तेव्हा आंघोळ करेल, जेव्हा देवपूजा करायचं तेव्हा देवपूजा करेल, आणि जेव्हा देवपूजा झाली की राजदरबारात जायच्या अगोदर आपल्या या दरवाजावर यायचा राजवाड्याच्या आणि दान देईल. जे ब्राह्मण असतील त्यांना तो दान द्यायचे. आता एका ब्राह्मणाला ते कळालं की हा राजा दान देतोय, चला आपल्यालाही काहीतरी भेटेल राजाकडून, म्हणून तो बी जातो दान घ्यायला. आता तिथं दान घ्यायला जातो, हा थोडा लवकरच जातो, कारण उतावळ झाला, आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे, अपेक्षा आहे, स्वार्थ आहे. तो त्या राजाच्या राजवाड्यात गेल्यानंतर तिथं बाहेर कोण असतं, रखवालदार असतो की नाही, त्यांचे नौकरदार असतात. म्हणले का हो राजा कधी येईल? अहो ते राजा आहे म्हणे, आम्हाला काय माहिती. राजाला कोण म्हणणार आहे कधी येणार आहे? ते उठतील म्हटले, आंघोळ करतील, देवपूजा करतील, मग येतील. म्हणले कधी उठतील? अरे राजा येतो, सांगणार कोण, उठणार का? त्याच्या मनाचा राजा येतो, राजा त्याला तर म्हणताय म्हटले. आंघोळ कधी करतील ते सांगू शकत, देवपूजा कधी करतील ते सांगू शकत, किती वेळ करतील ते सांगू शकत नाही म्हटले. पण 100% एवढं मात्र आहे की हा जो उपक्रम आहे, हा नियम आहे, राजा एकही दिवस टाळत नाही, ही गॅरंटी तुला देतो. बाकी वेळ टायमिंग मी सांगू शकत नाही म्हटले. देवपूजा झाल्यानंतर तो 100% येणार राजा आणि दान देणार, तुला भेटल. बस वेटिंग रूम आहे तिकडं, वेट अँड वॉच. हा ब्राह्मण काय विचार करतो, अरे देव राजा कधी उठल, कधी आंघोळ करेल, कधी देवपूजा करेल, कधी येईल, वेळ तर भरपूर आहे, तोपर्यंत येऊ जरा इकडं तिकडं तोंड मारून, राजा तर देणारच आहे, अजून काही भेटलं तर पाहू, 2-4 घरं. तो जातो फिरायला, काहीतरी आणायला जातो, काहीतरी स्वार्थाने जातो, फिरायला जातो. राजा उठला, आंघोळ केली, देवपूजा केली, आला, दान वाटून निघूनही गेला. हा आला इकडून, म्हणे काव, अहो म्हणे राजा आले बिन दाने देऊन निघूनही गेले. ही संधी दिलेली देवानी, ती संधी आपण संयम ठेवून मिळवायची असते. लगेच आबीच्या आबी तुम्हाला भेटणार आहे का? मला बी आता देव पाहिजे लगेच भेटेल काय? संयम, सातत्य, प्रयत्न हे आपल्याला देवापर्यंत घेऊन जात असतं. त्या ब्राह्मणाने जर संयम ठेवला असता, इकडं तिकडं तोंड मारीत बसला नसता, गुपचूप बसला असता, तर त्याला भेटला असतं. तसं आपण इकडं तिकडं आपण असा विचार नाही करायचा का पुढची पदयात्रा, मग तेव्हा वागून, तेव्हा राहून, तेव्हा बोलू. आता तर काय भांडणं झालीच, आता 5 दिवसापासून भांडते ना, आता कसं काय गोड बोलायचं, आता कट्टी झाली, आता कशी काय बट्टी घ्यायची. आता जाऊ द्या, एवढी पदयात्रा जाऊ द्याच, पुढच्या पदयात्रेत नीट विचार करून येऊ आणि मग आपल्याला देवाला मिळवता येईल असा विचार केला तर उद्याची काही गॅरंटी नाही. कारण देवाने आता स्कीम काढलेली आहे, कैवल्यदानाची स्कीम आहे. ती स्कीम किती दिवस चालेल याची काही गॅरंटी नाही, पण अटी शर्ती लागू आहे. ही स्कीम फक्त 7 तारखेपर्यंतची, आणि ती 7 तारीख जवळच आलेली आहे. फुकटमध्ये दीक्षा का हो? कपडे देवाकडून, खर्च देवाकडून, आणि आश्रमातही न्यायची गॅरंटी बरं का. तुम्ही म्हणजे दीक्षा द्या द्या सोडून आम्हाला कुठं, असं काही नाही. गाडी जागा आहे ना रे बाळासाहेब? किती जागा आहे? सारे बसतील ना? ही स्कीम 7 तारखेपर्यंतच आहे. जरी नाही तुम्हाला गाडीत बसता आलं, संकल्प तर सोडता येईल, प्रयत्न तर करता येईल. आणि एक तुम्हाला शुभ वार्ता सांगायची आहे की काल आम्ही मुक्कामी ज्यांच्याकडे होतो, काय फलके साहेब का, कुठे फलके साहेब आहे का, कुठे? हां ते फलके साहेब, या पुढे या. यांच्याकडे होतो, यांना काळजी ते म्हणे आम्ही नाही आहे, कसं काय होईल, काय काळजी करू नका तुम्ही जा म्हटलं, आम्हाला सवय, आम्ही घरच्यांकडून सेवा कशी करून घ्यायची पाहतो म्हटलं. मग त्यांच्या घरच्यांनी सर्व व्यवस्था मस्त केली
मग आता ज्यांच्याकडे मी मुक्कामी राहतो त्यांना सकाळी सांगतो आम्ही आता 8 वाजता तयार होऊन खाली येतोय, आम्हाला फक्त कोरा चहा द्यायचा, बाकी काही द्यायचं नाही, सारं कुटुंब कामं बंद करून बसायचं. मग त्यांचा मी परत रिपीट सत्संग घेतो, थोडासा निरूपण करतो. त्यांच्या मिसेसनी आज अनुसरणाचा संकल्प सोडला आणि गुपचूप मला काय सांगितलं, त्यांचा संकल्प सोडून घ्या, नाही तर त्यांना सोडा. नाही तर माझा संकल्प सोडून घेतला बाबा आणि त्यांना द्या मोकळं सोडून, असं नाही चालणार. ते नाही काळजी नका करू, त्यांचा संकल्प सोडून सोडणार ना, त्यांच्यासाठी टाळ्या वाज. संकल्प काय, काल ते प्रसन्न मुनींनी सांगितलं, संकल्प परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची सिक्युरिटी आहे, झेड सिक्युरिटी. 81 कोटी 1.25 देवता आहे ना, डायरेक्ट त्या ॲटोमॅटिक फायरिंग केलेल्या ज्या तुम्ही पाहिल्या नसतील, कधीतरी पाहिल्या असतील पिक्चरमध्ये, काय असतं त्या बंदुका, हा AK-47 घेऊनच उभ्या राहत्या त्या डायरेक्ट. तुमच्या केसाला धक्का नाही लागणार, तुमचं मुंगीसुद्धा वाईट चिंत नाही करणार. का बरं? संकल्प सोडला. देवा, ज्याच्यासाठी सृष्टी तुम्ही निर्माण केली, ज्याच्यासाठी अवतार घेतला, ज्याच्यासाठी वाडोवाडी फिरले, ज्याच्यासाठी तुम्ही मला बोध दिला, ते मी करायला निघालोय. आता तुम्ही काळजी कशी घ्यायची, कशी कुठं घ्यायची, कधी घ्यायची, ते तुम्ही ठरवायचं. आपलं जीवनाची जी दोरी आहे, कॉन्ट्रॅक्ट, ते देवाला देऊन टाकायचं. उद्या होईल का नाही होईल, आजच होऊन जायचं. कपडे घालणं हे देवाचं होणं नाही आहे, घरातून निघणं हे देवाचं होणं नाही आहे. अभ्यास करीन, पाठी उठेल, स्मरण करील, स्मरण करून ज्ञान घेईल, ज्ञान कशासाठी, आचरण करील, आचरण कशासाठी, त्याग करेन, त्याग कशासाठी, अनुसरणासाठी. संकल्प सर्वच येतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप अवघड नाही आहे. आणि आज आता ह्या पदयात्रेमध्ये कोण तंबाखू खातं आहे, कोण गुटखा खातं आहे, कोण मिश्री खातं आहे. मिश्री कोण खातं आहे? मिश्री बाया मिश्री खातात ना? नाही, दात चेक करावं लागेल, लक्षात येईल. मिश्री खाण्याची परंपरा नाही वाटतं तुमच्याकडं, आमच्याकडे खूप आहे. नाही आहे ना? महिला कोण गप्पा मारतंय? ते सारेच मारताय बाप्पा. मग काय काय वेगळं काहीतरी? मिश्री म्हणजे एक तांबाचा प्रकार आहे आणि ते गरम करतात आणि आमच्या इकडे त्या बाया लावतात. ती एक नशाच असते. ते तो असे लावतात, तोंडात राहतात. एका ठिकाणी मी गेलो, म्हणजे दात घासायला द्या काहीतरी. मी म्हटलं नॅचरल काहीतरी भेटत, शेतकरी कुटुंब आहे. म्हटलं पूर्वी राख आणि दात घासायचे, दात चांगले राहायचे. आता ते कोलगेट काय निघालं केमिकल. म्हटलं आज आपण राखीनं दात घासू. बाईनं राख म्हणून ती मिश्री दिली मला. जेव्हा घासायला सुरुवात केली, डोक्यात झन 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 गुळणी केली आणि झोपूनच घेतलं 2 मिनटं. काय प्रकार आहे म्हणला मिश्री. आणि त्या बाया मिश्री लावतात, त्यांना काहीच होत नाही. ही एक नशा आहे. त्या नशेमध्ये ते काय करतात हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळं नशा कोणती असो, त्याचा संकल्प आपला असला पाहिजे. जास्त बोलणं ही बी एक नशा आहे, द्वेष करणं ही बी एक नशा आहे. मी सांगितलं ना हे 5 गोष्टी, त्यातली कोणती गोष्ट असेल त्याचा संकल्प आपला सुटला पाहिजे. आणि आजपासून ते 7 तारखेपर्यंत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मग आता कसं आहे 22 म्हणजे काय, सेमीफायनल. सेमी संकल्प फक्त तोंडाने म्हणायचं का मी 7 तारखेपर्यंत खाणार नाही, बोलणार नाही, करणार नाही. मग 7 तारखेपर्यंत करणार नाही याचा अर्थ पुढे करणार, मग त्यावेळेस संकल्प सोडून घ्यायचा. बरोबर की नाही? कोण तंबाखू खाते हात वर करावर? हा मला लक्षात आहे, मागं माहिती म्हणून ते बाबा निघाले, हे निघाले दोघं, ते 3 या तिघं बी या इकडं, चला बाबा या इकडं. पाठी मागं आहे कोणी अजून? ते 2 आहे ना, बंधूच आहे ना ते, पण ते बाबा आहे. बंद करता ना आजपासून? हा हो म्हटले. तुम्ही हात जोडले बघा, म्हटले तुम्ही यांच्या खिशातल्या पहिल्या तंबाखूच्या पुड्या काढून घ्या. कोणाला? तुमच्या कळलं बाबाचा
असं क्लिअर सांगा ना, म्हणजे बाबा म्हणजे हा मग बाबा दृष्टी बदलली ना, ते आपले बाबाच झाले. मी काल सांगितलं ना, उभे होऊन तर आवाज तर द्या. आपण आई व्हायचं आणि त्यांना बाप करायचं. हा, ताईसाठी टाळ्या वाजवा. त्यांची दृष्टी बदलली, बाबा म्हटले या बाबा इकडे. गुड गुड, खूप चांगलं. ही वाटचाल आपली असली पाहिजे, आपली दृष्टी बदलली पाहिजे. हाय काय राहिलं काय आपलं? एकामेकाची काळजी घेणं, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. सहाय्य करत करत देवाला मिळवायचं आहे, काळजी घेत घेत देवाला मिळवायचं आहे. सारा संसार एकत्र केला, आता देवसुद्धा एकत्र मिळवायचा आहे. ही भावना जर तुमची असेल तर अशक्य काहीच नाही. देव म्हणतात उपाय न पैजायचं काय असेल. उपाय आहे, मला विचारा, मी आयडिया देत राहीन, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं शेवटीच्या दिवशी तुमचे संकल्प सोडून घेणारच आहे मी. कारण इतर साधू संतांची तुम्ही पूजा करता की नाही? 7 दिवस बाबा राहिले, मग कशी पूजा करू, कशाने काय पूजा करू, काय काय चढाओढ राहते. मी बी पूजा करून घेतो, पण मी संकल्पाची पूजा करून घेतो. आता मला तिथंसुद्धा यांच्या घरी हे करायला लागले ते करायला लागले. म्हटलं नाही, आमची पूजा झाली. म्हणे कटी बाबा आम्ही पूजाच नाही केली, तुम्ही करूनच नाही दिली, तुम्ही संकल्प सोडला, हीच माझी पूजा आहे म्हटलं. तिथं 5-6 बाया होत्या, त्यांचे संकल्प कसे सोडले. कोण कधी पाठी उठेल म्हणे आम्ही 5ला उठू, 100% हा 5ला उठू. किती वेळ स्मरण करणार? 1 तास, 6 वाजेपर्यंत. 100% हा त्याचा संकल्प म्हटले. तुम्ही दररोज स्मरण कराल, दररोज पूजा केल्यासारखी. वस्तू द्याल, एखादी पैसे द्याल, खर्च होऊन जातील. वस्तू कोणाला तरी मी दुसऱ्याला देऊन टाकेल. आपल्याकडे चालतं ना, तुम्हाला कोणतरी लुगडे दिले का तुम्ही दुसऱ्याला देऊन टाक. एकच साडी फिरून फिरून परत आपल्याच घरात येते. 2 वर्षानंतर अरे ही साडी तर मीच दिली होती, हिला दिली, तिला दिली, तिला दिली, फिरून फिरून ती इथंच आली. पण टोपी उपर आहे की नाही? आम्ही बी तसंच करतो. तुमच्याकडून दिली का आम्ही दुसऱ्या साधन, त्याच्यापेक्षा घेणं नको, देणं नको, टेन्शनच नको. पूजा करायची तुम्हाला, दररोज पूजा करायची आमची. कशी? प्रेरणा घेऊन, स्मरण करून. 2 बायांनी संकल्प सोडला कशाचा? आम्ही दररोज आता अभ्यास करू सूत्रपाठाचा. पहाटे उठण्याचा संकल्प, अभ्यासाचा संकल्प, स्मरणाचा संकल्प, व्यसनाचा संकल्प, अनुसरणाचा संकल्प. संकल्प कोणता असू शकतो, आणि तीच माझ्यासाठी पूजा असते. शेवटच्या दिवशी तयारी ठेवायची, कोणते कोणते संकल्प सोडणार. जर तुम्ही नाही सोडले स्वतःहून, तर मग मी जबरदस्ती सोडून गेली, हे लक्षात घ्या. कारण मला पूजेची आस आहे, अपेक्षा आहे ना, त्यामुळं सोडून घेणार प्रत्येकाकडून. लक्षात घ्या. आज 3 तर संकल्प सुटले तंबाखूचे आणि अनुसरणाचे संकल्प, ते सोडणारे तुम्हाला सोडावंच लागेल ना. हां, ही जोडी एक तयार झाली, संकल्प सोडायची. अजून कोण कोण संकल्प सोडतंय? अजून कोण कोण सोडतंय? तुम्ही बहिणी 3 जणी आहे ना. 3री बहीण कुठे? मोठी बहीण, तिच्यासाठी तळमळ करत होती, ती इकडे पा. सुरक्षित अंतर ठेवून तुम्ही दोघी एक येत नाही, किटकिटच नको. ही कोण? हे 4घी बहिणी आहे का? नाही, संकल्पाला ना. हां ना, मग त्या 3घी बहिणी त्यांनी ओळख करून, त्या 3घी आहे, या ताई आहे. चांगली गोष्ट आहे. आपण आपला देव जवळ मिळवण्यासाठी आता आपल्याला एक महत्त्वाचा संकल्प पण अजून एक सोडून घ्यायचा. कोणाचा असेल बघा बरं, महत्त्वाचा, अति महत्त्वाचा. VIP माणूस येते, VIP जीव आहे बघा. वा दीदीसाठी टाळ्या वाजवा. VIP माणूस बरोबर तिला ओळखता आला. कोण? उमेश्वर दादा. बघा, सर्वांनी टाळ्या वाजवल्या. किती प्रेम आहे तुमच्यावरती बघा. उमेश्वर दादांचा आपण संकल्प सोडून घेणार आहे, आणि ते सोडणार आहे. अत्यंत सात्विक आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर अजूनही आपण आता 2 दिवस आहोत बरोबर. संध्याकाळचं सत्र होईल, उद्या सकाळचं होईल, संध्याकाळचं होईल. परवाचं सत्र मात्र होणार नाही. परवा आपण प्रायचित्त करणार आहोत, प्रसव मोडणार आहोत, दीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमचे संकल्प सोडणार आहे, आणि तुम्ही प्रतिक्रिया पण देणार आहे. काय आवडलं, काय सोडलं, काय घेतलं, काय वाईट वाटलं, काय चुकीचं वाटलं, सारं तुम्ही प्रतिक्रिया देणार आहे. ज्यांना बोलता येईल त्यांनी बोलायचं, प्रतिक्रिया द्यायची, ही तयारी ठेवायची. असं सुंदरपैकी 7 दिवसाचं नियोजन तुम्ही सर्वांनी केलं. 7 दिवस कसे गेले कळणार नाही. आणि कोणाला असं वाटलं का आता बाबा घरी जायची इच्छाच नाही राहिली, तर ती बी व्यवस्था आहे आपल्याकडं. लीला आई आहेच, तिने हा ठेवलेलाच आहे. ती म्हणे मला वारसदार पाहिजे. कोण वारसदार व्हायची तयारी असं तर लगेच तिथं विषयच नाही, सालबर्डी. हां, काही प्रॉब्लेम नाही तर आपली गाडी रिकामीची, काही अडचण नाही. देवानी सारी व्यवस्था केलेली आहे, फक्त तुमची तयारी पाहिजे. काही प्रश्न आहे कोणाच्या मनात?
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.